विठ्ठल रुक्मिणी प्रांगणामध्ये या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। तसेच आपल्या या शिबिराच्या निमित्ताने अकोले तालुका पोलीस स्टेशनचे आमचे मार्गदर्शक तथा ब्रह्मांडाचे PI सन्माननीय बोरसे साहेब यांनाही विनंती करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। आजचं ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं जे रोगनिदान शिबिर होत आहे हे विशेष करून हृदयविकार, मणके व मेंदू या शिबिराचं आजचं खरं वैशिष्ट्य आहे। अनेक घटना ग्रामीण भागामध्ये घडत असतात। सन्माननीय प्रदीपजी भाटे साहेब इलेक्ट्रिक बोर्ड महाराष्ट्र राज्य साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे। सन्माननीय भारतजी आरोटे उपखंड ब्राह्मणवाडा भारत आरोग्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। या ठिकाणी जे शिबिर आयोजित आहे या शिबिरासंदर्भात जी माहिती आहे की त्याची प्रस्तावना या ठिकाणी होणारच आहे। या ठिकाणी ब्राह्मणगावचे विद्यमान उपसरपंच सुभाजी गायकर यांना मी विनंती करेन थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आहे की आजच्या या शिबिराचं उद्घाटन आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी होणार आहे। तर मी सन्माननीय गायकरजी साहेब असतील, आपले तालुक्याचे आपले PI आपले पोलीस स्टेशनचे बोरसे साहेब असतील, सन्माननीय डॉक्टर साहेब असतील, सन्माननीय भारत आरोग्य सर सचिन व बोलके यांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यासाठी जायचं आहे। आजच्या या शिबिराचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यवेक्षक सरांना धार्मिक सरांना विनंती सर आपण व्यासपीठाकडे यायचे। सन्माननीय सह्याद्री विद्यालय माध्यमिक विद्यालयाचे धार्मिक सरांना पर्यवेक्षक यांना विनंती। या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सोनवणे साहेब, डॉक्टर घाळे साहेबांना विनंती आहे की आपणही व्यासपीठावर यायचं आहे। ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व दीपपूजन या ठिकाणी संपन्न झालेले आहे। मान्यवरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर गायकर साहेब सहमंत्री विश्व हिंदू परिषद भारत या ठिकाणी साहेब आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील साहेबच आहेत। म्हणून या ठिकाणी जे साहेब आपल्याला आलेले आहे मी सर्व आपल्या गावकऱ्यांतर्फे साहेबांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे अकोल्यावरून या ठिकाणी दुसरे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। आपल्या अकोले तालुक्याचे PI साहेब बोरसे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी डॉक्टर साहेब दोन्ही डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी नाव उल्लेख त्यांचा करतोच। डॉक्टर विवेक घायाळ साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, सरकारी दवाखान्याचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। आज मुद्दामहून या ठिकाणी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा, अकोले तालुका मेडिकल असोसिएशन, त्याचप्रमाणे मेडिकल हॉस्पिटल संगमेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर, त्याचप्रमाणे हृदयरोग तपासणी, त्याचप्रमाणे हृदयरोगावर मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। या कार्यक्रमाचं औचित्य खरं सांगायचं म्हटलं तर दादा असतील, शंकर दादा असतील, मी असेल, त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, त्यानंतर भारत सर असतील, सचिन असेल, शिवाजी असेल, रवी असेल आणि आमचे डॉक्टर
या ठिकाणी वाळूंज सर असतील, आम्ही डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एक सहज चर्चा म्हणून बसलो होतो आणि या ठिकाणी आमच्या दादांनी आम्हाला या ठिकाणी एक मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की आपल्या परिसरामध्ये आता बऱ्याच अंशी आम्ही पाहिलं बऱ्याच वेळा दादा आपल्या गावामध्ये दसक्रिया विधीसाठी उपस्थित असतात, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने उपस्थित असतात, परंतु ह्या परिसरामध्ये एक प्रमाण वाढलेलं आहे. परिसरामध्ये नवे तर एक पार 5वी 6वीच्या मुलापासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत हार्ट अटॅकचं प्रमाण एक सर्वात जास्त प्रमाण आणि त्या प्रमाणामुळे सर्वात जास्त मृत्यू या ठिकाणी या आजारापासून होत आहे. आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी काय असली पाहिजे यासाठी आम्हाला दादांनी मार्गदर्शन केले आणि दादांनी आम्हाला सूचना केल्या की ब्राह्मणवाडा ग्रामपंचायततर्फे या ठिकाणी सर्व आपल्या परिसरात जे डॉक्टर्स असतील, आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, यांना सर्वांना विश्वासात घेऊन म्हणे सुभाष तू या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी एक शिबिर आयोजित कर आणि त्या शिबिरामध्ये कमीत कमी हे हृदयरोगचा ज्यावेळेस अटॅक येतो त्या अटॅकमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये ज्यावेळेस पेशंट घरी असतं किंवा ज्या व्यक्तीला अटॅक येतो तो पेशंट घरीच असतो, परंतु त्या घरी असलेल्या पेशंटला सर्वसामान्यपणे त्याची लहान मुलं असतील, घरातली माणसं असतील, प्राथमिक काय उपचार केले पाहिजे किंवा काय त्या ठिकाणी केलं पाहिजे याचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्वांना मिळालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी माझ्याकडून व्यक्त केली आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे डॉक्टर वाळुंज साहेब यांनी आम्हाला काही सूचना केल्या आणि या ठिकाणी आपल्याला हृदयरोग तज्ञ आणि उदयकुमार बडे साहेब मेंदूविकार तज्ञ, त्याचप्रमाणे राहुलजी गुट्टे साहेब हृदयरोग तज्ञ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलं. सर्वप्रथम मी मेडिकल हॉस्पिटल त्याचप्रमाणे डॉक्टर सतीश वाळुंज यांचं अभिनंदन करतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कॅम्प त्यांनी या ठिकाणी आयोजित करून दिलेला आहे आणि वाळुंज साहेबांचं मी नेहमीच या ठिकाणी आभार मानत आलेलो आहे. आपल्याला माहीत आहे की या ज्या दिवसापासून सुखप्रदा हॉस्पिटलचं या ठिकाणी काम चालू झालं त्या दिवसापासून तर वाळुंज साहेब नेहमी एक 4 महिने झाले 6 महिने झाले की वेगवेगळी या ठिकाणी डॉक्टर्स लोक इकडं उपलब्ध करून देत, मेडिकलवरचा स्टाफ उपलब्ध करून देत या ठिकाणी कॅम्प घेत असतात आणि त्या कॅम्पमध्ये ज्या सर्व सुखसोयी असतील त्या सर्व सुखसोयी या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडा परिसरातील 5-25 गावांना या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. म्हणून मी वाळुंज साहेबांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ घेत नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन खऱ्या अर्थाने करणार आहेत. मी आज आपल्याला विद्यार्थी आपले बसलेले आहेत आणि मी शाळेत दादा नेहमी जात असतो, परंतु माझी एक खंत होती की शाळेला देखील बोलून दाखवलं होतं की आमच्या दादांना ऐकण्याचा योग आमच्या विद्यार्थ्यांना कधी आलेला नाही, परंतु तो दुग्ध शर्करा योग मला म्हणता येईल, कारण आज तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसमोर आहेत, आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसमोर आहात. आपल्या दर्शनातून आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपण करणारच आहात यात मला काही शंका नाही. आणि मी आपल्यात आणि इथं जमलेल्या सर्व पेशंट असतील विद्यार्थ्यांमध्ये जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य व्यासपीठावरील आदरणीय व्यक्तिमत्व श्री गायकर साहेब, आपल्या गावाचे प्रथम नागरिक सरपंच साहेब, तसंच मला सर्वांचे नाव माहिती नाही तर सन्मान्य व्यासपीठ, आज जो साहेबांनी हा अचानक कार्यक्रम ठेवला आणि मला सुद्धा त्यांनी काल फोन केला की साहेब तुम्हाला उद्घाटन यावंच लागेल. मला क्षणभर कळलं नाही की म्हणजे याच्या साहेबांनी असं अचानक कार्यक्रम का ठेवला असं. तर मी त्यांना विचारलं साहेब आपण म्हणजे मुंबईहून आलात, माझं लक्ष होतं कारण आम्हाला मेसेज येत असतो साहेब आगमनी प्रयाणाच्या वेळेस, तर आल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर याच्यातून एक दिसतं की साहेबांना आपला जो परिसर आहे जसं गाव नव्हे परिसरामध्ये आपले जे नागरिकांची काळजी किती आहे हे याच्यातून दिसतंय. त्यांनी सांगितलं साहेबांनी आता थंडी खूप वाढलेली आहे आणि 4-5 दिवसामध्ये थंडीचा पारा जास्त वाढलेला आहे. तर याच्यामध्ये आमचे गाव आणि प्रसाद बरेच लोक एक्सपायर झाले आहेत जे वयस्कर असतील, तर आम्ही त्यांचा हार्ट चेकिंगचा कायम ठेवला आहे. या ऐकून मला त्याचा आनंद वाटला. म्हणजे एवढं बिझी शेड्यूल असतं त्यांचं, एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा त्यांनी वेळ काढून म्हणजे गावाकडे लक्ष दिलं. म्हणजे त्यांची गावाची नाळ किती पक्की आहे हे याच्यातून दिसतंय. तर
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की आजकाल तर अशी जीवनशैली आहे, फास्ट वर्ल्ड फास्ट झालेलं आहे, आपलं जगणं फास्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण फास्ट फूड खातो. तर माझ्याकडे डॉक्टर साहेबांना जास्त माहिती असेल, ते माझ्याकडे चांगल्या प्रकारे आपल्याला सांगू शकतात. परंतु हे जे प्रकार आहेत, पहिल्या काळात काय व्हायचं म्हणजे 60 किंवा जास्त वयाचे लोक किंवा जे हेल्दी असतील किंवा जे फॅट किंवा जाड लोक असतील त्यांना हार्ट अटॅक यायचा. परंतु आताच काय राहिलं नाही. आता अक्षरशः म्हणजे 15-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय. आणि एकदम सडपातळ असला एखादा मनुष्य म्हणजे 40-50 किलो वजन असलं त्याला पण हार्ट अटॅक येतोय. तर हे सगळं बदलते जीवनशैलीचं लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या लाईफकडे आपली जी डेलीची जीवनशैली असेल त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे कमीत कमी मृत्यू होतील किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण 100% कमी होईल. आपली लाईफस्टाईल बदलली तर आज आपण पाहिलं तर WHO किंवा जी जागतिक संघटना आहे, आरोग्य संघटना यांनी सुद्धा भारताला एक धोक्याचा इशारा दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये भारत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये सायनस पेशंट असतील हृदयविकाराने मरण जास्त असतील. त्यावर आपले डॉक्टर साहेब वगैरे चांगल्या प्रकारे प्रकाश टाकू शकतात. मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे करते हो सर्वांनी यानंतर आपल्याला लागलेले पाहुणे यानंतर या ठिकाणी आजचं शिबिर जे आपल्या शिबिराचे यानंतर सन्माननीय साहेब भारताने सर्वांना विनंती आहे. सन्माननीय डॉक्टर बडे यांचा सत्कार सन्माननीय भारत आरोग्य सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी उद्याची बडे डॉक्टर सर्वोपरी केंद्राचे डॉक्टर सन्माननीय सोनवणे साहेबांचा सत्कार डॉक्टर वालुंजांना विनंती करेल सर या ठिकाणी सन्माननीय सहकारी माध्यमिक विद्यालयाचे या ठिकाणी सत्काराचा आजच्या या आरोग्य शिबिराला मंचावरती जे प्रमुख उपस्थिती लाभलेले आहेत, वेळेच्या अभावी ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर अनेक मंडळी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. मी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता उभा नाही आहे, तर ज्या मोठ्या संख्येने या पंचक्रोशीतली विद्यार्थिनी या ठिकाणी जमलेले आहात आणि शाळेतले जे अनेक शिक्षक आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, केवळ मी आपल्या या ठिकाणी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, मलाही माझे शाळेतले दिवस आठवतात. ज्या पद्धतीने ज्या रिदमने आपण टाळ्या वाजवल्या, किती आज्ञाधारक आपण आहात, ही शाळेची शिस्त आपण दाखवून दिलेली आहे. आणि ग्रामपंचायतनी, आमच्या सरपंचांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी
ज्या गांभीर्याने या विषयाला घेतलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. आता आपली जबाबदारी अशी आहे, मी डॉक्टर साहेबांना सुद्धा विनंती करेन की या प्रत्येक वाडीतल्या, प्रत्येक गावातल्या, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी आमच्या या विद्यार्थ्यांनी कशी घ्यावी. आपल्या घरामध्ये आपण पाहिलं की आपले काका हार्ट अटॅकने गेले, आपला भाऊ गेला, आपला बाप गेला, आपली आई गेली, तर मनामध्ये अनेक प्रश्न याच वयात उभे राहतात. आणि ज्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहत नाही तो जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण प्रश्न उपस्थित राहिला पाहिजे की माझ्या वडिलांना हा आजार का झाला, माझ्या वडिलांना हा कॅन्सर का झाला, माझ्या वडिलांना हा हार्ट अटॅक का झाला, माझ्या घरामध्ये जे आरोग्य असायला पाहिजे ते का नाहीये. हा प्रश्न, ज्याला प्रश्न उपस्थित होतो तोच जीवनामध्ये सार्थक होतो, तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणून हा प्रश्न माझ्या सकट आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उभा राहायला पाहिजे. माझ्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिला म्हणून प्रॉपर कुणाला संदेश गेला पाहिजे, ज्याने आपलं घर सांभाळलं पाहिजे, आपलं घर, आपलं आरोग्य आपल्या हातात. अशा दृष्टीने मित्रांनो, आवर्जून डॉक्टर साहेब आपल्या इथे उपस्थित आहे. कशा प्रकारे गोळी न घेतल्यामुळे, कशा प्रकारे भोजन नीट न घेतल्यामुळे किती भयानक परिस्थिती आपल्या समोर उपस्थित राहते. मी अनेक वेळेला डॉक्टर सतीशांना म्हटलं की आमचे सगळे जे डॉक्टर आहेत, आमच्या गावामधले निष्णात डॉक्टर आहेत, प्रॅक्टिशनर डॉक्टर आहेत, पण हे सगळं जे 2-3 महिन्यापासून घडतंय, आमच्या डॉक्टरांचे आत्मे मेलेले आहेत की काय. इतकी माणसं ज्या वेळेला जातात आणि आम्ही प्रॅक्टिस मध्ये रममान राहतो, आमच्या डॉक्टरांचे स्पंदन जे आहेत ती कुठे गेलेली आहेत याचा विचार केला पाहिजे. आजच्या घडीला व्यक्तिगत कर्तव्य आम्ही विसरलो की काय. अशा प्रकारे एक खारीचा वाटा म्हणून आपण काही ना काही या संदर्भामध्ये आरोग्य विषयामध्ये कसं मार्गदर्शन करू. आणि योगायोगाने जो समाज, जो जागृत विद्यार्थी आपल्या समोर असायला पाहिजे, जो जागरूक नागरिक म्हणून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला प्रामुख्याने मी डॉक्टरांना हे म्हणेल की आपल्या घराचं आरोग्य आपल्या हातात आहे. म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर साहेब उपस्थित झालेले आहेत, यांना तुम्ही मार्गदर्शन करा. हे आपल्या घराचं आरोग्य हे सांभाळणार आहेत, आपल्या घरातली रोगराई हे दूर करणार आहेत, आपल्या वाडीमधले शारीरिक जे काही दोष आहेत हे विद्यार्थी दूर करणार आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांना अधिकाधिक तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन कराल, जेणेकरून भविष्यामध्ये हार्टची काळजी कशा प्रकारे घेतली जाते, कुटुंबाचं स्वास्थ्य कशा प्रकारे राखलं जातं, याचं आपण योग्य मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि केवळ एवढंच नव्हे तर अशा प्रकारचा अवेअरनेस, अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या समोर आहेत, विद्यार्थिनी या ठिकाणी बसलेले आहेत. मी डॉक्टरांना हेही म्हटलं, बडे सरांना आता म्हणताना हेही म्हटलं की अशा प्रकारची ही संकट प्रत्येक देशावरती आहे, पण त्या देशामध्ये माझा ब्राह्मणवाडा येतो, माझं गाव येतं. माझं गाव हे माझं कर्तव्य आहे. म्हणून या कर्तव्याला जागरूक होऊन आपण सुद्धा, हे केवळ आव्हान नव्हे, हे केवळ इथे डॉक्टर साहेब जे सांगणार आहेत हे भाषणबाजी नव्हे, तर कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे. इथे अनेक लोक सर्पदंशाने मरतात. आपली मनामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, हृदय अटॅक, काल असलेला माणूस आज जातो, असे प्रश्न, आणि ते आपल्या घरातले आहेत. म्हणून या घरातलं स्वास्थ्य, या घरातलं आरोग्य आपल्याला आपल्या वाडीमध्ये हे सगळं निरोगी जीवन जर ठेवायचं असेल तर या वयामध्येच, अनेक वेळेला असं म्हणतं की या वयामध्ये जो संकल्प केला जातो तो संकल्प पूर्तीच जातो. आणि तो संकल्प आपल्याला माहिती आहे अनेक महापुरुषांनी केला. महात्मा गांधींपासून, नेहरूंपासून
छत्रपती शिवाजी महाराजांपासून यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिले आणि प्रश्न उपस्थित झाले म्हणून हा देश स्वातंत्र्य झाला. म्हणून हा देश स्वातंत्र्य होण्याकरता मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले पाहिजे. मग ते आरोग्याचे असो, सामाजिक बांधिलकीचे असो, समरसतेचे असो, हे प्रश्न उपस्थित राहिले पाहिजे. म्हणून हे प्रश्न जर उपस्थित झाले म्हणून त्याच्यामुळे आपलं आरोग्य आपण सुधारणार आहोत. आपली जीवनशैली बदलली आहे, आपली खाद्य संस्कृती बदललेली आहे. आपलं सगळं जीवन एका मोबाईलमध्ये, आपला संवाद व्हॉट्सअप मार्फत होतो, आपला संवाद फेसबुक मार्फत होतो, पण व्यक्तिगत संवाद हा थांबलेला आहे. म्हणून मी डॉक्टरांना विनंती करेन, केव्हा तरी आपल्या शाळेमध्ये मी येईल, विद्यार्थी जीवनामधलं महत्त्व काय आहे, सामाजिक जीवनामधलं महत्त्व आहे, केव्हा तरी आपल्याशी मी मुद्दाम संवाद करेन. मला आनंद वाटला. म्हणजे आज खऱ्या अर्थाने एक सुजाण नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून जो मला अपेक्षित आहे, मी सगळ्या शालेय प्राध्यापकांना, शिक्षकांना आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद करेन की असा वर्ग माझ्या समोर बसलेला आहे जो भविष्यातला भारत उभा करू शकतो, जो भविष्यामधलं आरोग्य नीट करू शकतो. अशा प्रकारचं कार्य भविष्यामध्ये आपण एक आरोग्य रक्षक म्हणून आपल्या घरामध्ये उभं राहायचं आहे आणि त्याच्याकरता लागणारी सगळी मदत आपल्याला पुरवली जाईल. आणि अनेक डॉक्टर या ठिकाणी आहेत, ज्या ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता वाटेल डॉक्टर आपल्या मदतीला आहेत. मी अधिक आपला वेळ न घेता आपण मला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी जो सन्मान दिला, म्हणून मी म्हटलं या गावचा नागरिक म्हणून, या गावचा पुत्र म्हणून, एक लेकरू म्हणून जे काही माझ्या डोक्यामध्ये आपल्याबद्दलच्या ज्या अपेक्षा माझ्या डोक्यामध्ये आल्या की आपण काय करायला पाहिजे, आपलं कुटुंब आपण कशा प्रकारे वाचवलं पाहिजे. कुटुंब वाचलं तर गाव वाचणार आहे, गाव वाचलं तर आपला परिसर वाचणार आहे. असा एक प्रयत्न ज्याला आपण असं म्हणतो की वैभवी भारत जर उभा करायचा आहे, म्हणून साने गुरुजींच्या शब्दामध्ये मी केवळ एवढ्या करता सांगतो, हे कंकण करी बांधिले. साने गुरुजींनी काय सांगितलं, एक विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी लिहिलेले आहे, हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिले मी सिद्ध मराया लाव. कशा करता, बलसागर भारत हो विश्वास शोधलेला आहे. तर हा बलसागर भारत जर व्हायचा आहे तर केवळ शक्तीने, युद्धाने याने नाही होणार आहे, तर प्रत्यक्ष आपल्या कर्तृत्वाने हा बलशाली भारत आपण उभा करू, असा संकल्प आपण सगळ्यांनी करावा, एवढी मी आपल्याला प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण कार्यक्रम घेतला, संकल्पनेतून म्हणण्याचं कारण बरेच शिबिरं होतात. शिबिरं केल्यानंतर लक्षात येतं की आपण शिबिराचा मूळ उद्देश जर बघितला तर हा असतो की ज्या पेशंटला दवाखान्यापर्यंत पोहोचता येत नाही, ज्या पेशंटला डॉक्टरांपर्यंत पोहोचता येत नाही, तिथपर्यंत डॉक्टरांनी पोहोचणं. इथं आल्यानंतर मला पहिल्यांदाच भेटलो मी यावेळेस, नाव खूप ऐकलं होतं, मागच्या वेळेस 2-3 वेळेस ब्राह्मणवाड्याला येऊन गेलो मी. तो भेटायचा योग आज आला. 5 ते 10 मिनिटाची भेट झाली आणि त्यात एक नवीन ऊर्जा येऊन गेली. त्याचं कारण त्यांनी आजची संकल्पना सांगितली की कार्यक्रमाची संकल्पना काय. ते विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र राज्य सहमंत्री शंकरजी गायकर साहेब भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आजची संकल्पना आपली अशी आहे की आपल्याला एक निरोगी आयुष्य, निरोगी हृदय अशी एक संस्कृती तयार करायची आहे. पेशंटपर्यंत पोहोचून, मी पेशंटपर्यंत म्हणतोय, निरोगी व्यक्तींपर्यंत नाही, पेशंटपर्यंत पोहोचून त्यांचा आजार बरा करण्यापेक्षा हा आजार आधी थांबवता येईल का, ही संकल्पना राबवता येईल का, अशी काही संस्कृती तयार करता येईल का, ही आजच्या कार्यक्रमाची संकल्पना. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो ही संकल्पना आमच्यामध्ये कुठेतरी टाकल्यासाठी, आम्हाला समजून दिल्यासाठी की आपलं कर्तव्य फक्त रोग्यांना ट्रीट करण्यामध्ये नसून त्याच्या आधी कुठेतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यामध्ये आहे. तसंच आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव मी घेत नाही,
कारण तेवढी ओळख आता सध्या माझी नाही आहे, आणि बघितलं तर तेवढा वेळही आपल्याकडे नाही आपल्याला मूळ मुद्द्याकडे यायचं. हृदयाविषयी जनजागृती करावी किंवा हाच विषय का घेतला जावा, कारण जर आजच्या घडीला बघितलं आपण तर जवळजवळ 10 ते 12 करोड लोक आहेत ज्यांना हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक. तुमच्या वयोगटातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे की हार्ट अटॅक म्हणजे काय, आणि त्याने जीव जातो. 2 गोष्टी सगळ्यांना माहीत असतात की हार्ट अटॅक काहीतरी घातक आजार आहे ज्याने जीव जाऊ शकतो. आणि मी जो आकडा सांगितला हा ज्यांना आजार माहिती त्यांचा सांगितला. ज्यांना आजार माहीत नाहीये, विशेषतः तरुण वर्ग किंवा तुम्ही ज्या वयोगटात आहात, यांना आपल्याला वाटतं की आपल्याला हे ऐकण्याची गरज आहे का, खरंच हार्ट अटॅक इतक्या लवकर होतो का, किंवा फक्त जे वयस्कर लोक आहेत त्यांना त्याची काळजी घ्यायची गरज आहे का. तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हार्ट अटॅक होण्याची कारणं ही या वयातनं सुरू होतात. हार्ट अटॅकची कारणं जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच रक्ताभिसरणामध्ये आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचं प्रमाण वाढायला सुरू होतं. आता रिसेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल, विद्यार्थ्यांना माहिती आहे, मान्यवरांनाही माहिती आहे, हार्ट अटॅक तरुण वर्गामध्ये वाढला. आपण बरेच फिल्म ॲक्टर्स असतील, ॲक्ट्रेस असतील, त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला ऐकलं. रिसेंट उदाहरणं घेतली तर सिद्धार्थ शुक्लाचं नाव सगळ्यांना माहिती आहे. आणि मग इतक्या कमी वयामध्ये असा बॉडी बिल्डर, जिम करणारा माणूस यालाही हार्ट अटॅक का होतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याही पूर्वी थोडंसं आपण जर जाणून घेतलं की हृदयाचं काम काय आहे नेमकं. विद्यार्थी आहेत म्हणून सांगतो, हे लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे. हृदयाचं पंपिंग साधारण किती असतं मिनिटाला? 60 ते 70, 70 ते 80, बरोबर. जर एवढं पंपिंग असेल तर या हृदयाचं एका तासाला पंपिंग किती होत असेल? साधारण 4000, 5000 पर्यंत. विचार करा 24 तासामध्ये किती वेळा होतं. साधा हिशोब आहे, 1 लाख वेळा. म्हणजे एका दिवसामध्ये हृदय 1 लाख वेळा पंप करतं. आणि असं 1 लाख वेळा पंप करणारं हृदय जर थांबलं तर काय होईल? तर येतो हार्ट अटॅक. सो थोडक्यामध्ये आपल्याला थकवा जाणवला की आपण आराम करण्याचा प्रयत्न करतो, पण हृदयाला जर थकवा जाणवला तर आपण त्याला थांबवू नाही देऊ शकत. आणि ते जर थांबलंच तर आपलं जीवनच थांबतं. आणि त्या क्रियेला जसं मी आता म्हटलं की हार्ट अटॅक म्हणतो. थोडक्यात हृदयाचं काम असतं पंप करून पूर्ण अवयवांना, शरीरामध्ये किडनी आहे, ब्रेन आहे, हात आहे, पाय आहे, त्वचा आहे, केस, सगळीकडे रक्तपुरवठा करण्याचं काम जे आहे ते हृदयाचं ठरतं. म्हणून हृदय सर्वात महत्त्वाचं. आणि मग या हृदयाला इंधन कुठून मिळतं, या हृदयाला रक्तपुरवठा कुठून मिळतो? तर महत्त्वाच्या 3 धमन्या, रक्तवाहिन्या असतात. ह्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे जरी ब्लॉक आला, थोडक्यात 100%चा ब्लॉक आला, एक पाईप बंद पडला, मग हृदय बंद पडतं, हृदयाचं येणारं फ्युएल बंद पडतं. त्या प्रक्रियेला आपण म्हणतो हार्ट अटॅक, हृदयाचा आघात होणं. जेव्हा आपल्याला आतापर्यंत वाटायचं की हृदय म्हणजे अभ्यासी क्रमातला एक भाग आहे, हृदय महत्वाचा अवयव इथपर्यंत माहित होतं, पण जेव्हा आपल्याला कळलं की ते आपल्यासाठी दिवसामध्ये 1 लाख वेळा धडधडतं, ते बंद पडलं की आपलं जीवन बंद पडतं. आता थोडंसं महत्व वाढायला लागलं हृदयाचं. आणि असं हृदयाचं महत्व वाढलं की मग आपल्याला प्रश्न पडतात. साहेबांनी म्हटलं या वयात प्रश्न खूप पडतात. मग कोणते प्रश्न पडतात? की हा आजार जो आहे तो आपल्या घरच्यांना होऊ शकतो का, माझ्या वयोगटातल्या लोकांना होऊ शकतो का, माझ्या नातेवाईकांना होऊ शकतो का, हे झाला तर ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती, बरं झाल्यानंतर यातनं आपण वाचू शकतो का. डॉक्टर सांगतात हे हार्ट अटॅक घातक आहे, झाला की जीव जातो, पण असं काही आहे का यातनं आपण वाचू शकतो का, त्याची उपाययोजना कोणती असेल. हे झालेल्या लोकांना आपण काय सांगू शकतो, आपल्या घरच्या आजीला असेल, आजोबाला असेल, जिची अँजिओप्लास्टी झाली आहे, जिला हृदयाचा त्रास झालाय, तिला काही सांगू शकतो का की तू काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. आणि याही पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या वयोगटातल्या लोकांनी लक्षात घेण्यासारखा आहे की हा आजार न होण्यासाठी काही करता येतं का. आणि आज आपण त्याकडे जास्त लक्ष देणार आहे. त्यासाठी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हा आजार होतो कशामुळे. व्यसनांमुळे होतो, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना व्यसन कोणती माहिती आहेत? घरच्यांना आहेत ना. कोणती व्यसनं माहिती आहेत? दारूचं, तंबाखूचं, बिडीचं, सिगारेटचं.
बरं, ही व्यसन सगळ्यांना माहिती की याच्यामुळे हा आजार होतो. याही एक पुढचं व्यसन आहे जे आपल्याला आत्तापासून लागलंय, चमचमीत खायचं व्यसन. बरोबर, प्रत्येकाला आवडतं चमचमीत. दिवाळी आहे येऊन गेली आता, सगळ्यांनीच एकदम तळलेलं चमचमीत, तेलकट, मसालेदार, नॉनव्हेज जे खातात त्यांना माहिती आहे रस्त्याची तर्हेची भाजी लागते. बरोबर, हे व्यसन कुठंतरी आपल्याला थांबवता आलं पाहिजे. त्याचं कारण असं, आपण जेवढं तेलकट खातो ती चरबी आपल्या नसांमध्ये साचत जाते. जेवढं जास्त खातो ती चरबी दिसणारी पोटावरती साचत जाते, आतली चरबी आपल्याला दिसत नाही. मागा मी म्हटलं हार्ट अटॅक म्हणजे काय, एखादी न 100% बंद होणे. ती एकदम नाही बंद होत, ही आत्तापासून आपण लागलेल्या सवय बंद करते. हळूहळू ते चरबीचं प्रमाण वाढतं, पाईपचा आकार छोटा 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 होत जातो. तो छोटा होऊन एका दिवशी बंद पडतो आणि त्या दिवशी येतो हार्ट अटॅक. त्यामुळे पहिलं कारण लक्षात ठेवण्यासारखं सगळ्यात महत्त्वाचं आहे. घरी गेल्यानंतर आज आईला सांगायचं की आजपासून तेलाचं प्रमाण खाण्यामध्ये कमी झालं पाहिजे, कारण हार्ट अटॅक त्याच्यामुळे येतो. किंवा ज्याच्या घरी हृदयाचे रुग्ण आहेत त्यांना तुम्ही स्वतःहून सांगायचं की बाकी व्यसनं तर डॉक्टरांनी सांगितली आहेत, मी त्या व्यसनांवर जास्त जात नाही, कारण ती व्यसनं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत की बिडी पिणं चांगलं नाही, तंबाखू खाणं चांगलं नाही, दारू पिणं चांगलं नाही आहे. पण मी जे व्यसन सांगतोय, जे या वयात आपल्याला लागतंय आणि ज्याला व्यसन न मानल्यामुळे घरचेही सांगत नाही की व्यसन आहे, किंवा घरचेच तुम्हाला ते व्यसन लावतात, ते चमचमीत तेलकट खाण्याचं व्यसन कमी करा. दुसरं काय कारण असू शकतं हृदयाचा अटॅक येण्याचं, तर ज्यांच्या घरी बीपीचे रुग्ण आहेत, शुगरचे रुग्ण आहेत, चरबीचे रुग्ण आहेत, अशांनी रेग्युलर चेकअप करायला हवं, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला वाटतं बीपी म्हणजे आजार नाही आहे, एक आपली संकल्पना आहे. बरेच तरुण पेशंट मला भेटतात, ते सांगतात की डॉक्टर साहेब बीपी सुरू झालाय, पण ना गोळी घ्यायची इच्छा नाही, वय कमी आहे. पूर्वीच्या काळी 60 वयापर्यंत बीपीचा आजार होत नव्हता, आता कसं झालंय 30-40 बीपी सुरू होतोय. कारण असंख्य असतील, राहणीमान असेल, खायच्या आपल्या सवयी असतील, मानसिक तणाव असेल, या सगळ्यांनी तो बीपी होऊ शकतो. पण बीपी म्हणजे काय, तुम्हाला खास समजेल अशा भाषेत सांगतो. रक्तवाहिन्यांचं प्रेशर म्हणजे बीपी, थोडक्यात पाईप आहे. त्या पाईपचं काम काय, सगळीकडे रक्त घेऊन जाणं. देवाने एक पाईपलाईन शरीरात बसवून दिली आहे आणि एक टाकी बसवली आहे हृदयाची, जिथून रक्त पुरवठा सगळीकडे होतोय. ज्यावेळेस त्यातलं प्रेशर वाढतं, साध्या पाईपमधलं जरी प्रेशर वाढलं तर तो तडकण्याचे चान्सेस वाढतात. जसं 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 प्रेशर वाढेल, पाईप मोठा मोठा होऊन एका दिवशी तडकतो आणि त्या दिवशी मग आपल्याला मेंदूचा अटॅक, सर बोलतीलच त्याच्यावरती, हृदयाचा अटॅक, या गोष्टीची संभावना वाढू शकते. थोडक्यामध्ये हे प्रेशर कमी राहिलं पाहिजे. म्हणजे दुसरं कारण आपण बघितलं की ज्या घरी बीपी आणि शुगरचे रोगी आहेत किंवा ज्यांना तो त्रास आहे, त्यांनी हृदयाच्या डॉक्टरांना लवकरात लवकर भेटलं पाहिजे. तिसरं, मानसिक ताणतणाव. आपल्या घरच्यांना, आपल्या आईला, आपल्या वडिलांना तुमच्या शिक्षणाचं टेन्शन आहेच की, तसंच त्यांना बाकी भरपूर टेन्शन आहे. हे टेन्शन कुठेतरी कमी झालं पाहिजे, कारण टेन्शन, मानसिक ताणतणाव, ज्याला आपण निग्लेक्ट करतो. मानसिक आरोग्य एक नवीन संकल्पना बऱ्याच वर्षांपासून चालते, पण लक्ष मनामध्ये तेवढं दिलं जात नाही त्याच्याकडे. आणि ते मानसिक आरोग्य आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांशी निगडीत असतं. ते हल्लं, बऱ्याच वेळेस माझ्याकडे पेशंट येतात, साहेब आम्हाला कसलं व्यसनच नव्हतं, ना दारू पितो ना तंबाखू खातो, यापेक्षा खाल्ली असती तर बरं झालं असतं, हार्ट अटॅक येऊन गेला आता. त्याला 2 कारण, मग सांगितलेलं एक चमचमीत खाण्याचं कारण, ज्याला व्यसन म्हटलंच नव्हतं. दुसरं कारण मानसिक ताणतणाव. प्रत्येक गोष्टीचा मानसिक ताणतणाव आपल्याला या ठिकाणी नेऊन ठेवतो. मग काय करायचं, कसं त्याचं आरोग्य घेतलं पाहिजे आपण. मानसिक ताणतणाव जर आपल्याला कमी करायचं असेल तर काय करता येईल. पूर्वीच्या काळी किंवा आताही तुमच्या घरची म्हातारी माणसं करतात, सकाळी उठली की पूजा अर्चना करतात. त्याचं एकच कारण आहे का, फक्त श्रद्धा असावी, महत्वाचं कारण आहे. श्रद्धा तर असलीच पाहिजे, पण सोबत श्रद्धेसोबत दुसरं एक लक्षात घेण्यासारखं आहे. कशासाठी हे सुरू केलं असेल तर दिवसाची सुरुवात कुठेतरी मंगलमय, पॉझिटिव्ह एनर्जीने सुरू झाली पाहिजे. मग ती सुरुवात करत असताना कोणतीही एक पॉझिटिव्ह गोष्ट करा. तुमच्या वयामध्ये मी तर म्हणेल पूजेनीच करा. पूजा केल्याने दिवसाची सुरुवात काय होतं ना, रविवार असला की शाळा बंद ठेवली जाते. आपल्याला वाटतं की आज लवकर उठायची गरज नाही, पण ज्यावेळेस आपल्याला सवय लागते रोजची एक पॉझिटिव्ह गोष्ट सकाळी करायची, मग ती चालण्याची असेल, पूजा करण्याची असेल, कोणाला वाचनाची, जी आपल्याला पॉझिटिव्ह वाटते, अशी एक गोष्ट सकाळी केली ना की आपला दिवसाचा एक दिनक्रम ठरतो, एक शेड्यूल ठरतं, चांगल्या सवयीला कारणीभूत ठरतं. जो माणूस सकाळी उठून पूजा करतो, देवाची भक्ती करतो, दिवसाची सुरुवात मंगलमय करतो,
दिवसभर निगेटिव्ह थॉट मनामध्ये नसतात, कुठेतरी आपण निगेटिव्ह विचार नाही करत आणि त्याने आपलं मानसिक आरोग्य सुधारतं. म्हणून आपल्याला हे तिसरं कारण हे लक्षात घेतलं पाहिजे ज्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, ते आहे मानसिक ताणतणाव. ज्याच्या घरी हृदयाचे पेशंट्स आहेत अशांचा एकदा वयाची 40 ओलांडली की अशांमध्येही आपण हृदयाच्या तपासण्या करायला हवे. हे चौथं कारण. एखाद्या फॅमिलीमध्ये आपण ऐकतो, तुमच्या इकडे एखाद 2 उदाहरणं असतील की त्यांच्या घरातल्या 3 जणांना हार्ट अटॅक आला, 2 जणांना हार्ट अटॅक आला. याचा अर्थ त्या फॅमिलीमध्ये, त्या कुटुंबामध्ये हृदयाचा आजार होण्यासाठीची जी काही कारणं ती जास्त आहेत. काही असतील ती कारणं, काही अनुवंशिक कारणं असतात ती आपल्याला कधी कधी दिसत नाहीत, पण तरी कळतं की त्या घरामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं. तर अशा वेळेस ज्यांच्या घरामध्ये असा काही त्रास आहे अशांनी स्वतःची रेग्युलर तपासणी करायला हवी. आता आपल्याला कळालं की कोणत्या कारणांनी हृदयाचा आजार होतो, हार्ट अटॅक होतो. हे कळाल्यानंतर लक्षात येतं की मला हा आजार आहे का, किंवा माझ्या घरच्यांना हा आजार आहे का. मग कसा ओळखायचा, तर आधी इथून पुढे लक्षात द्या. घरच्यांनी जर कोणी म्हटलं की माझ्या छातीत दुखतंय, तर प्रत्येक छातीतला दुखणारा आजार हा हृदयाचा आजार नाही आहे, पण काळजी हृदयाची जास्त घेतली जाते, कारण जीव फक्त हृदयाने जातो. पित्ताने जीव जात नाही. मार लागलेला असाल कुठे छातीमध्ये, त्याने जीव जात नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिले, जरी ते हृदयाचं कारण नसेल तरी हृदयाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. मग कसं ओळखायचं की मला हृदयाचा त्रास आहे किंवा आपल्या घरच्यांना हृदयाचा त्रास आहे, तर साधं आहे. छातीवरती दगड ठेवल्यासारखं वाटतं, छाती दाबल्यासारखी वाटते, छाती अवळल्यासारखी वाटते, छाती दुखते. पण ही कधी दुखते, ज्यावेळेस आपण चालायला लागतो. घरचे सांगतात, बाबा तुमचे सांगत असतील, अरे चाललो ना बेटा जास्त की मला ना दम लागतो, तूच मला ते आणून दे. ताट आणायचं असेल, घरचं एखादं काम करायचं असेल, ते सांगतात की मी चाललो ना मला दम लागतोय, मला वरच्या माळ्यावर जाता येत नाही, मी खालीच बसतो, जेवायचं खालीच घेऊन ये. आपल्या लक्षात यायला हवं की नाही, यांना हृदयाचा त्रास असण्याची शक्यता आहे. असं का होतं, कारण हृदयाचं मी मागा म्हटलं तसं 100%चा ब्लॉक लगेच तयार नाही होत, त्याला वेळ लागतो. या वयापासून तो सुरू होतो, हळूहळू 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 तो वाढत जातो. पहिले 10%, मग 20%, मग 30%, 40%. स्थिती अशी येते की 70%चा ब्लॉक तयार होतो. 70%चा म्हणजे कसा, हा पाईप आहे, 100% मोकळा आहे. हळूहळू तो बारीक 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 झाला, तो 70% पर्यंत झाला की पाईपचा आकार कमी झाला, पुढचा रक्त पुरवठा हृदयाचा कमी झाला की पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणजे पेशंट चालायला लागला की 70%चा जो पुरवठा त्याचा ब्लॉक झालेला आहे, उरलेल्या 30%मध्ये त्याला चालणं शक्य होत नाही. म्हणून अशा पेशंटला जर आधी कुठेतरी हार्ट अटॅक येण्याची संभावना ओळखायची असेल तर सगळ्यात पहिलं सिम्पटम, त्याला आपण म्हणतो लक्षण म्हणतो, चालल्यानंतर लागलेला दम, चालल्यानंतर छातीत होणारी घालमेल, चालल्यानंतर छातीमध्ये दुखणं, छाती आवळल्यासारखं वाटणं. तर आता घरी जर कोणी सांगितलं की मला चालणं होत नाही, दम लागतोय चालल्यावरती, बेटा पाण्याचा ग्लास आणून दे, जेवायला आणून दे, लक्षात घ्यायचं की त्यांना हृदयाची तपासणी करण्याची गरज आहे. एकदा कळालं आपल्याला आता की हृदयाचा आजार आपल्या घरच्यांना असण्याची शक्यता आहे, मग काय करायला पाहिजे, तर अशा वेळेस डॉक्टरांकडे घेऊन जायचं. ह्या गोष्टी समजण्यासारख्या नाही आहेत तुमच्यासाठी, पण तरीही सांगतो, कारण आत्तापासून हे आरोग्य कळालं, नेमक्या काय तपासण्या करायच्या कळालं, तर ते आपल्याला कुठेतरी मनामध्ये क्लिअर होईल की मला घरच्यांच्या कोणत्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत. ECG सगळ्यांनी ऐकले, लाल कलरची पट्टी डॉक्टर काढतात, छातीत दुखलं की पटकन लाल कलरची पट्टी काढतात, 500 रुपये मागतात, बरोबर. ते का करतात असं, छातीची पट्टी एवढं काय दाखवते त्याच्यावरती, हृदयात होणारी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे हृदयामध्ये सुद्धा एक देवाने इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी बसवून दिली. त्याचं एक जनरेटर आहे, तिथून वायरिंग बसवली, ती वायरिंग व्यवस्थित वाहत असते. त्या वायरिंग मध्ये कुठे फरक पडला की तो ECG वर दिसतो आणि हार्ट अटॅकच्या पेशंटला तो ECG वर समजून येतो. आणि मग अशा वेळेस ते डॉक्टर सांगतात की तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे, ECG वर समजतं. त्यामुळे सगळ्यात पहिली टेस्ट जर कोणती केली जाते तर ती असते ECG. मी दुसरं काय सांगितलं, हार्ट अटॅक येतो 100%च्या ब्लॉकला, 70%ला येत नाही, पण 70%ला आपल्याला जाणवतं, पण ते कधी, चालल्यानंतर. म्हणून दुसरी टेस्ट येते स्ट्रेस टेस्ट. ऐकलं असेल कधी नाव, डॉक्टरांनी स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली आहे. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय, आपण झोपल्यानंतर केलेला ECG, काल ECG केला होता डॉक्टरांनी, नॉर्मल सांगितलं आणि आज हार्ट अटॅक आला, याचा अर्थ कालचा डॉक्टर चुकीचा होता, त्याला काही कळत नाही. वास्तविक पाहता त्यावेळेस ब्लॉक 70%चा होता, ECG वर दाखवला नाही, त्या बेचाऱ्याने बघितला, समजला नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षणं लक्षात ठेवायची. आणि आपल्याला वाटलं की डॉक्टरांनी ECG जरी नॉर्मल सांगितलं,
आपल्याला त्रास होतोय चालल्यानंतर, अशा वेळेस स्ट्रेस टेस्ट करायची. स्ट्रेस टेस्ट का? चालल्यानंतरचा त्रास आहे, ईसीजी पण चालतानाचा झाला पाहिजे. चालतानाचा केलेला ईसीजी म्हणजे स्ट्रेस म्हणजे टीएमटी. म्हणून दुसरी टेस्ट कोणती करत असो तर ती टीएमटी. याही पुढे ज्या टेस्ट असतात त्या लक्षात घ्यायची गरज नाहीये, फक्त एक कन्सेप्ट सांगतो की अँजिओग्राफीला घाबरायचं कारण नाहीये. अशी टेस्ट पॉझिटिव्ह आली की आम्ही सांगतो की अँजिओग्राफी करा. आणि आजकाल कसं झालंय, तो आमचाही दोष असेल कदाचित, की अँजिओग्राफीला खर्चिक प्रकार आहे आणि थोडीशी इमेज कुठेतरी आमची ढासळली. अँजिओग्राफी सांगितलं की त्याला वाटतं की डॉक्टर तपास जास्त करून घेतोय, अँजिओग्राफी अननेसेसरी सांगतो. पण अँजिओग्राफी ऑपरेशन समजल्यामुळे हा त्रास आहे. अँजिओग्राफी ऑपरेशन नाही. हातामध्ये सुई लावणे, सिटी स्कॅन प्रत्येकाने ऐकलाय, सिटी स्कॅन करणे, साधा सिटी स्कॅन हातामध्ये सुई लावून काढलं म्हणजे साध्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो हृदयाचा सिटी स्कॅन केलाय. सिटी स्कॅन नसतो तो, पण आपल्याला समजण्यासाठी सांगतोय मी, ती असते अँजिओग्राफी. तर जर अँजिओग्राफी सांगितली तर कुठेही आपण त्याला डिले करायची गरज नाही, थांबायची गरज नाही. तुमच्या घरच्यांना कोणी सांगितली तर स्वतः सांगायचं, नाही मी काल भाषणात ऐकलंय डॉक्टर कुट्टेंच्या की नाही नाही गरजेची आहे, फार मोठा तपास नाही, थोडासा खर्च स्वतःसाठी आपण करूच शकतो. आणि त्या खर्चामध्ये ती व्यवस्थित आपल्याला दाखवून देते की आपल्याला ब्लॉकेज आहे 70%चा 80%चा, जो हार्ट अटॅक आल्याशिवाय दुसऱ्या तपासामध्ये कळणार नाही. म्हणून पुढची तपास करण्याची गरज पडते, ती आहे अँजिओग्राफी. एकदा आता आजार कळाला, आपल्याला लक्षणं कळाली होती, हार्टचं महत्व कळालं होतं, घरच्यांचा आजार कळालाय, डॉक्टरने सांगितलं ब्लॉक आले, पुढची तपास पुढचा आपण अँजिओप्लास्टी केली, बायपास केली. मग अशा वेळेस काळजी काय घ्यायची याच्यावरती तुमचं लक्ष हवं. आणि काळजी फार महत्वाची आहे, कारण तुम्हाला तुमच्या आजोबांची काळजी करून घ्यायची आहे. मग कोणती काळजी सांगाल? पहिलं, कशामुळे आजार होतो ते टाळलं गेलं पाहिजे. सगळी व्यसनं टाळा. मग मी सांगितलं चमचमीत खायचं नाही, मग खायचं काय हा प्रश्न आपल्या समोर येतो. आपल्या ज्यांना आजार आहे त्यांना काय खायला सांगितलं पाहिजे मी घरच्यांना, आणि मला स्वतःला काय सवयी लावल्या पाहिजेत. ह्या सवयी आत्तापासून तुम्हाला जर असतील तर पुढे जाऊन होणारा आजार होणार नाही. सगळ्यात पहिलं मी सांगितलं होतं की आजार होतो चमचमीत खाण्याने, म्हणजे तेलाचं प्रमाण कमी करायचंय. हे कळालं. कमीचा अर्थ बंद करू शकतो का तेल आपण? नाही. बऱ्याच सगळ्यांना तेलाची भाजी, तेलात केलेले पदार्थ आवडतात. मग काय करू शकतो? तेल कमी करायचं. आई काय करते? 2 चमचे तेल टाकते, तिला सांगायचं आजपासून 1च चमचा तेल टाक. ज्यांच्या घरी 1 चमचा तेल वापरतात त्यांना सांगायचं अर्धा चमचा तेल टाक. थोडक्यात प्रमाण कमी करायचं. मग कोणतं तेल चांगलं समजत नाही कधी कधी, कोणत्या प्रकारचं तेल खाल्लं गेलं पाहिजे. तर घरी सांगायचं की या महिन्यात शेंगदाणा आणलंय, पुढच्या महिन्यामध्ये सोयाबीन आणा, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सूर्यफूल आणा. रोटेशन पद्धत म्हणतो आपण. दर महिन्याला तेलाचं क्वालिटी आणि तेलाचा प्रकार बदलला गेला पाहिजे, जेणेकरून त्यातले मिळणारी सत्व चांगली मिळतील आणि होणारा तोटा जरासा कमी होईल. दुसरं काय खाल्लं पाहिजे? जेवढी फळं खाता येतील, ताजी फळं आपल्या हृदयासाठी चांगली असतात, पालेभाज्या आपल्यासाठी चांगल्या असतात. घरी चांगली भाजी नाही बनली की आपल्याला सवय लोणचं खायचं, चटणी खायची, आईला सांगायचं ही भाजीच नाही आवडत, पण ती सवय आतापासून लावावी लागेल हृदय चांगलं करण्यासाठी. सलाड ज्याला आपण म्हणतो, काकडी, गाजर, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं, हे सगळं खाल्लं गेलं पाहिजे, तर आपलं हृदय जास्त चांगलं राहतं. कडधान्यांचं प्रमाण खाण्यामध्ये वाढलं गेलं पाहिजे. तर ज्यांना ज्यांना घरी आपल्या क्लिअर दिसतंय की आपल्या घरी हृदयाचे, हार्ट अटॅकचे पेशंट आहेत, त्यांनी, आणि ज्यांच्या घरी नाही अशांनी सुद्धा घरी गेल्यानंतर आता कोणत्या पदार्थाचं प्रमाण स्वयंपाकघरात वाढलं पाहिजे घरी सांगायचं. ही तुमची जबाबदारी. आत्तापासूनचं जडलेलं चमचमीत खायचं व्यसन थोडंसं कमी करून घ्यायचं. आता याही पुढे जाऊन जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता आजार कशामुळे होतो, आजाराची लक्षणं काय, आजार कळालाय आणि आजार थांबवता कसा येतो, आता आपली जबाबदारी वाढते. हृदयाचं निरोगी हृदयाची जी संस्कृती तयार करण्यासाठी साहेबांनी हा उपक्रम सुरू केला. ती जबाबदारी तुमच्या वयात जास्त आहे आणि तुम्हाला घेऊन जायची आहे. सो आज जे काही इथं सांगितलंय हे घरच्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. पोहोचवाल ना? चल, आवाज मोठा पाहिजे पण आता. धन्यवाद. व्यक्ती किंवा छोट्या मुलांना होत असेल अशा प्रकारचा आजार तर ते करू शकतील.
ज्यांना आजार झालाय किंवा ज्यांना आजार होऊ नये अशासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. जे आपल्या भाषणात थोडंसं राहिलं, बरं झालं त्यांनी अधोरेखित केलं. काय करायला पाहिजे मग अशा वेळेस आणि कोणता व्यायाम गरजेचा आहे? या वर्गामध्ये किंवा थोडं वय वाढलं की आपल्याला वाटतं की मसल बिल्डिंग चांगली पाहिजे, शायनिंग मारायची असते. आपल्याला वाटतं जिममध्ये जायचं आहे, वजन उचलायची आहे, पण हा व्यायाम हृदयाला मदत करत नाही असं नाही आहे. पण याच्यापेक्षा कोणता व्यायाम मदत करू शकतो? तो महत्त्वाचा व्यायाम चालणं, पोहणं किंवा सायकल चालवणं. 3 व्यायाम कसे लक्षात ठेवा? ज्याने हृदयाची धडधड वाढते ते व्यायाम हृदयासाठी चांगले. रोजचं कमीत कमी 20 मिनिटं, मी म्हणेल 30 मिनिटं एक सवय लावायची की मी रोज त्रास झाला, एक संभ्रम आहे की मी चालू नाही शकत, हृदयाचा आजार झालाय आणि अशा पेशींनी चाललं नाही पाहिजे, घरी आराम नाही केला पाहिजे. त्यांच्यासाठी पण आहे, त्यांनी रोजचं कमीत कमी 20 मिनिटाचं चालणं केलं गेलं पाहिजे, ज्याने हृदयाचं धडकन वाढते, धडधड वाढते आणि हृदयाचं आरोग्य वाढायला मदत होते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा व्यायाम लक्षात ठेवा, चालणं रोजचं 20 ते 30 मिनिटाचं झालं पाहिजे. बीपी आणि शुगर असणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका किती? जर असेल तर त्याची लक्षणं कोणती? बीपी आणि शुगर दोन्ही, मग मी म्हटलं तसं, दोन्ही रोगांना किंवा ज्यांच्या घरामध्ये ज्यांना बीपीचा आजार आहे आणि शुगरचा आजार आहे, निश्चितच हृदयविकाराचा धोका अशा पेशंट्समध्ये, अशा व्यक्तींमध्ये जास्त असतो. मग एक कारण सांगितलं मी की बीपीला आपण आजार मानत नाही, पण बीपीमध्ये होतं काय? पाईपातलं प्रेशर वाढतं. जेवढं प्रेशर वाढेल तेवढं ती तडकण्याचे चान्सेस वाढतात किंवा त्यात चरबी साठण्याचे चान्सेस वाढतात. तसंच ते शुगरच्याही व्यक्तीमध्ये आहे. शुगरचा आजार बघितलं तर लक्षात येत नाही मला शुगरचा आजार आहे, शुगर वाढते, हा काही आजार नाही वाटत आहे, फक्त शुगर तर वाढते. मग होतं काय? शुगर जेवढी वाढते याचा अर्थ शरीरातली असलेली शुगर योग्य प्रमाणात युटिलाइज केली जात नाही. त्याच्यासाठी आवश्यक असलेलं इन्सुलिन नावाचं प्रेरक शरीरात तयार होत नाही किंवा तयार झालं तर काम करत नाही आणि अशा पेशंट्समध्ये हृदयाचा विकार होण्याची शक्यता नक्कीच वाढते. पण ह्याची लक्षणं थोडीशी वेगळी असतात. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की त्याला डायबिटीस होतं, छातीत दुखलंच नाही आणि अचानक हृदयाचा आजार कळाला. त्याचं कारण असं आहे की ज्यांना ज्यांना बीपी शुगरचा आजार असतो अशांना मी सांगितलेली लक्षणं थोडी कमी दिसतात. कमी दिसण्याचं कारण आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यांना शुगरचा आजार आहे, ज्यांना शुगर आहे त्यांना लक्षात येईल की चालताना बऱ्याच वेळेस जमीन थोडीशी कमी जाणवते, सेन्सेशन कमी होतं. ज्या नसा असतात त्याच्यावरती शुगर काम करते. काय करते? सेन्सेशन कमी करते, दुखण्याची संभावना कमी करते. चालल्यानंतर अशा व्यक्तीला जर जखम झाली लवकर भरत नाही. न भरण्याचं कारण ते एक आहे की परत परत जखम होत राहते, ती भरण्यासाठीचा रक्तपुरवठा कमी होतो आणि मग सेम किंवा त्याचप्रमाणे जेव्हा छातीत दुखतं तेही कमी जाणवतं. सो अशी व्यक्ती तुम्हाला छातीत दुखण्याचे सिम्पटम दाखवतच नाही आणि मग अचानक एका दिवशी डॉक्टर म्हणतो नाही ECGवर बदलाव दिसतात, अँजिओग्राफी करून बघू ब्लॉक निघतात आणि तो म्हणतो डॉक्टर साहेब मला ना त्रासच नव्हता. तर हे तुम्ही अधोरेखित केलं म्हणून चांगलं केलं की बऱ्याच वेळेस ज्यांना शुगर आणि बीपी आहे 40च्या पुढे, युजली दोन्ही आजार आजकाल होतात, दर वर्षाला एकदा तरी हृदयाचं चेकअप झालेलं पाहिजे. दर वर्षाला एकदा तरी शरीरातल्या चरबीचं प्रमाण बघितलं गेलं पाहिजे. शुगरची आणि बीपीची नियमितपणे काळजी घेतली गेली पाहिजे. सर नमस्ते. व्यायाम करताना अनेकदा जिममध्ये हार्ट अटॅक आला व आळस बसला, याची काय कारणे असू शकतात? जिममध्ये दिली जाणारी सप्लिमेंट ड्रिंक्स वा पावडर वापरणे योग्य आहे का? सर आवडते शिक्षक तुमच्यासाठी खास काळ आहे. प्रश्नही त्यांच्या वयोगटासारखाच आहे. थोडं वय वाढलं की आता जिम सुरू होईल आणि मला प्रोटीन खायचं वगैरे या गोष्टी सुरू होतील. बरोबर आहे. जिममध्ये आजकाल मी मागं उदाहरण दिलं, सिद्धार्थ शुक्ला रेग्युलरली व्यायाम करणारा माणूस, हट्टा बॉडी बिल्डर, सगळं काही बनवणारा, पण हृदयाचा आघात झाला. कारण काय? तर योग्य प्रमाणामध्ये सप्लिमेंट्स न घेणे. सप्लिमेंट म्हणजे काय थोडक्यामध्ये? सप्लिमेंट म्हणजे स्टेरॉइड्स असतात. ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स जे असतात ती हृदयामध्ये थोडेसे हानिकारक असतात. अशा पेशंट्सला बीपीचा आणि हृदयाच्या आघाताचे चान्सेस वाढतात. योग्य प्रमाणात योग्य ती प्रोटीन्स जर घेतली, ती सप्लिमेंट घेतली तर त्रास होत नाही. दुसरं, थोडंच आपल्याला नाही माहीत पण जी लोक जिम करतात ती ना एक प्री वर्कआउट म्हणून कन्सेप्ट असते. जिमच्या आधी कोरी कॉफी पितात. काय होतं कोरी कॉफीनी? मन प्रफुल्लित होतं, जिमला जोर चढतो, पण सोबतच हृदयाची धडधड वाढते, बीपी वाढतो आणि अशातच आपण जेव्हा व्यायाम करायला लागतो प्रेशर जेवढं वाढेल नस तडकण्याचे चान्सेस तेवढे वाढतील आणि तो अचानक येणारा हार्ट अटॅक
एकदम 100%चा ब्लॉक आणून देतो, पेशंटला वेळही मिळत नाही. त्याचं प्रामुख्याने कारण हेच. सो अशा वेळेस मी मागा म्हटलं की जिम करायची असेल एक लिमिटेड अमाऊंट मध्ये करू शकता, पण त्यातला कोणता व्यायाम महत्वाचा आहे? चालणं, पोहणं आणि सायकलिंग हे केलंच पाहिजे. हॅलो सर, की कोलेस्ट्रॉलची लेवल ती किती पाहिजे आणि नॅचरली कोलेस्ट्रॉल कशा पद्धतीनं कमी करायचा त्याविषयी मार्गदर्शन. कोलेस्ट्रॉलची लेवल मोठा विषय आहे, कारण कोलेस्ट्रॉल एका प्रकारचं नसतं. बॅड कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल आहे आणि चांगलं कोलेस्ट्रॉल आहे. चांगली चरबी पण असते आणि खराब चरबी पण असते. खराब चरबीमध्ये LDL नावाचा प्रकार असतो, तो हृदयासाठी घातक आहे. सामान्य माणसाला कळावं तर 100पेक्षा कमी हवं त्याची लेवल जर विचाराल तर, पण जसजसं आपल्याला दुसरे आजार वाढतात त्याची लेवल कमी कमी करावी लागते. BP शुगर ज्यांना आहे त्याची लेवल अजून कमी करावी लागते 70. ज्यांना हृदयाचा आहार आहे त्यांना अजून लेवल कमी करावी लागते 55. तर त्याच्यामुळे टार्गेट चेंज होतात. बऱ्याच वेळेस ते 100ची लेवल अचीव केली. माझ्याकडे पेशंट्स येतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं रिपोर्टमध्ये की मी त्यांना सांगितलेलं असतं की हे कोलेस्ट्रॉलची लेवल तुमची 100च्या वर आहे ना, ते आपण कमी करू. कालांतराने डायबिटीसचा आजार होतो, तो लेवल करत राहतो. घरच्या घरी लेवल फक्त 100च्या खाली गोळ्यांची गरज नाही, बंद. पण तसं नसतं. ती लेवल कोणत्या आजारासाठी किती कमी करायची हे कळायला पाहिजे. अटॅकचं प्रमाण कमी आहे. स्पुरियस असोसिएशन म्हणतो आपण. स्पुरियस म्हणजे चुकीचं असोसिएशन, चुकून दिसलेलं असोसिएशन आहे ते. त्यांचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये एक कन्सेप्ट आहे की जे लोक दारू पितात ना त्यांना अटॅक कमी येतो. आहे का असं? तरुण वर्गामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, तरुण वर्गामध्ये जो बीपीचा त्रास सुरू होतो त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असेल तर ते दारू. आणि तरुण वर्गामध्ये जर हार्ट अटॅक येत असेल त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं बीडी आणि सिगारेट. बऱ्याच वेळेस असं असतं की तरुण वर्गामध्ये 27. आम्ही मागच्या आठवड्यात एक अँजिओप्लास्टी केली, नाव नाही घेत. डॉक्टर साहेब होते, पुण्यातून आले, उतरले. सकाळी 4 वाजता छाती दुखते, 6 वाजता फोन आला, जाऊन बघतो हार्ट अटॅक. 27, माझ्यापेक्षा लहान मुलं. मला टेबलवरती घेऊन अँजिओप्लास्टी करावी लागते. काहीच न विचारलं, फक्त एकच क्वेश्चन विचारलं, सिगरेट पितो ना? आत्ताच 4 वाजता पिली होती, उतरल्या. सकाळच्या 4 वाजता सिगरेट पिली होती, विचार करा. सो सगळ्यात महत्त्वाचं कारण सिगरेट आणि बीपीचं कारण दारू. बरं, मग असा संभ्रम का निर्माण होतो? मी म्हटलं स्पुरियस असोसिएशन. पुढे जाऊन ही कन्सेप्ट कळेल तुम्हाला. जेव्हा जेव्हा काही ट्रायल्स, शास्त्रीय गोष्टी पडताळून बघायच्या असतात त्यावेळेस एक स्पुरियस असोसिएशन म्हणजे ही गोष्ट केली की ती होत नाही हे चुकून असोसिएशन क्रिएट झालेलं असतं. हार्ट अटॅक त्यांच्यात दिसत नाही आपण जे म्हणतोय ना, कारण तेवढी काळजीच घेतली जात नाही, तेवढा अवेअरनेसच नसतो, डॉक्टरपर्यंत पोहोचलेलाच नसतो. कधीतरी अचानक ऍक्सिडेंटमध्ये त्याचा दारू पिऊन जीव जातो, तोपर्यंत त्या स्टेजपर्यंतच पोहोचत नाही ज्या ठिकाणी त्याला हार्ट अटॅक यायचा होता. अशा माणसांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं वय कमी होतं, हार्ट अटॅक लगेच येत नाही. म्हणजे काय, तो जर त्या माणसाला विदाऊट दारू न घेता 70व्या वर्षी येणार होता, तो 60व्या वर्षी, तो 50व्या वर्षी, कारण पाईपातलं प्रेशर वाढलं, बीपी वाढला. तर थोडक्यात हे चुकीचं आहे कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये आपण विचार करतो की दारू पिणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येत नाही. त्याला अंगावर काढायची सवय लागलेली असते. दुखलं काही, पी दारू. घरी मानसिक टेन्शन आलं, पी दारू. समजलं? घरचं काही वर खाली झालंय, बायकोशी भांडण झालंय, घे दारू. निवांत राहा. सगळ्या गोष्टींवरचं औषध त्याच्याकडे ठरलेलं, म्हणून कधी कधी आपल्याला त्याचं कारण मिळत नाही. कॉमन प्रश्न आहे, जास्त तब्येत जास्त धोका, कमी तब्येत कमी धोका, असे असते का? प्रश्न सगळ्यांना खळबळून असं आलं. त्याचं कारण असं आहे, जाड म्हटलं ना समोरच्याला आवडत नाही, चिडवण्यासाठी आपण म्हणतो. हा, लठ्ठ म्हटलं की आवडत नाही, घरचे सांभाळून घेतात. हा, खात्या पित्या घरचा, बरोबर ना? प्रश्न एकदम बरोबर आहे. ज्याची जाडी जास्त, मग कोणती जाडी जास्त? त्याला म्हणतो आपण सेंट्रल ओबेसिटी. ज्याच्या पोटाची जाडी एकदम जास्त असते अशांना हा धोका थोडासा जास्त असतो. असं का बरं? मी मागा म्हटलं चरबीचं प्रमाण शरीरात वाढलं की हा धोका वाढतो.
पोटावरची चरबी वाढली तेवढी दिसते आपल्याला, ती चमडी खाली जमा होते, पोट वाढतं आणि आपल्याला लक्षात येतं की हा माणूस जाड आहे, बरोबर आहे. पण त्याच वेळेला शरीराच्या आतली पण चरबी वाढत असते, ती आपल्या रक्तवाहिन्यांमधली पण चरबी वाढत असते आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हार्ट अटॅकचं चरबी जमा होऊन ब्लॉक होणे, पाईप बंद करणे. म्हणून ज्यांना ओबेसिटी किंवा लठ्ठपणा आहे, निश्चितच अशा व्यक्तींनी स्वतःची हृदयाची काळजी घेण्यासाठी लठ्ठपणा कमी करायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या हृदयाचं एकदा चेकिंग करून घ्यायला हरकत नाही. 40 ओलांडली की डॉक्टरला एक व्हिजिट करायची, त्याला बीपी नाही आहे, शुगर नाही आहे, व्यसन नाही, पण लठ्ठपणा आहे, अशाने स्वतःचं चेकअप केलं पाहिजे. कारण हा एक कारण आहे किंवा हे एक कारण आहे ज्याने हृदयाचा होऊ शकतो. सर एक नॉनव्हेज खाणं पूर्ण बंद केलं पाहिजे का, की काही प्रमाणात खाल्लं तर चालेल? बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला. मी चमचमीत नाही म्हणलं तर नाराज झालते सगळे. लहानपणापासूनच लाडू करायचे बंद करताय डॉक्टर साहेब. काय नॉनव्हेज किती प्रमाणात खातो यावरती ठरतं की आपल्याला किती धोकादायक आहे. रेड मीट म्हणतो, मटन, हे आपल्या हृदयासाठी थोडं धोकादायक आहे. चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि आपण ज्या पद्धतीने बनवतो ना ते जास्त धोकादायक आहे. जिथे खातो, मासे खातो आपण, मासे हृदयासाठी एकदम चांगले, ते भाजीत खाल्ले गेले पाहिजे. आपली पद्धत काय, डीप फ्राय, तळून बनवायचे आणि तेच आवडतात आपल्याला. तसंच नॉनव्हेजचं आहे, हे झालं माशांविषयी. तसंच नॉनव्हेजचं आहे, हे जर आपण रेग्युलरली आठवड्याला 2दा 3दा आणि चमचमीत बनवून तेलकट तर्रीचं खात असू, निश्चितपणे धोका आहे. सो जर खायचंच असेल आहारामध्ये माशांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, ज्याने आपल्याला हृदयाला HDL कोलेस्ट्रॉल म्हणतो, जे चांगलं कोलेस्ट्रॉल मग सांगितलं आहे. खराब कोलेस्ट्रॉल एक चांगलं कोलेस्ट्रॉल हृदयामध्ये चांगलं शरीरामध्ये वाढवायचं असेल तर माशांचं प्रमाण आहारामध्ये जास्त वाढवू शकता, प्रोव्हाइडेड की तुम्ही ते तळून घेण्यापेक्षा भाजीमध्ये घ्या. अंडे शरीरासाठी चांगले, पण अंड्यातला व्हाईट भाग आपल्यासाठी चांगला, पिवळा भाग काढून टाकून जर अंडे खाल्ली तर शरीरासाठी चांगली. हाय प्रोटीन डाएट, आयडियल प्रोटीन सोर्स आहे, म्हणजे जो प्रथिन जिमचं मागा विचारलं तुम्ही काय सप्लिमेंट घ्यावे, अंडे आपल्यासाठी चांगले. तर त्याच्या खाण्याच्या पद्धती जर बदलल्या आपण नॉनव्हेज आहारामध्ये निश्चितपणे घेऊ शकतो. सर, माझा प्रश्न असा आहे, एखाद्या पेशंटला इन्शुरन्स घेऊन शुगर 300च्या खाली येत नाही, इन्शुरन्स रेग्युलर 2 टाइम चालू आहे, त्याची इन्फेक्शन किडनीवर होतं, त्याची क्रॅक लेवल जी आहे ती असंतुलित राहते, तर त्याला हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे का? निश्चितच जास्त असण्याचं कारण साखर. मी म्हटलं शरीरातली साखर कंट्रोल ठेवत नाही, कारण भरपूर आहेत त्याच्या मागचे. मी काय म्हटलं, सेंट्रल ओबेसिटी म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. शरीरामध्ये इन्सुलिन तयार होते पण कामच नाही करत आहे, कारण शरीरातली चरबी वाढली आहे. आणि अशा पेशंटमध्ये इन्सुलिन बाहेर दिल्यानंतर कधी म्हणावं त्या प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यांनी सांगितलं होतं की अशामध्ये किडनीचे इन्फेक्शन होतं आणि क्रिएटिनिन लेवल वाढते. साखरेचं प्रमाण वाढणं याचा अर्थ शरीराची प्रतिकार क्षमता कमी होणं. ती जेवढी कमी तेवढ्या हृदयाला प्रत्येक आजाराचा धोका जास्त. मग तो किडनीचा असेल, लिव्हरचा असेल, ब्रेनचा असेल, हृदयाचा असेल. त्यामुळे अशा पेशंटनी निश्चितच स्वतःची शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवे. आहारातले बदल आणि व्यायाम दोन्ही गोष्टी जास्त लक्ष देऊन करायला हव्या. त्यासाठी काही योग्य व्यायाम वगैरे असं काही हे आहे, त्याला जे काही पथ्य आहेत त्या पेशंटला? पथ्य आहेत, साखरेची पद्धत स्टिक करावी लागतात. म्हणजे काय, ज्या पदार्थात साखर, ज्या पदार्थात गोड चव आहे ती कमी करायची, बंद करायची. सर, हे पथ्य तर समजा एखादं पेशंट कंटिन्यू पाहत आहे, त्याच्यावरच बोलतो मी, नेमकं काय खायला पाहिजे. हो, अशा पेशंटनी साखरेच्या पेशंटचा आहार कसा असला पाहिजे. साखरेच्या पेशंटचा आहार घेताना सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ज्याची चव गोड आहे ते बंद करा. दुसरं,
फळांमध्ये सगळी फळं खाऊ शकतो का? फळं आरोग्यासाठी चांगली, मी आता म्हटलं हृदयासाठी, पण त्यातल्या त्यात साखरेचं प्रमाण ज्यात जास्त आहे, ग्लायसेमिक इंडेक्स एक असतो ज्याचा जास्त आहे, म्हणजे कोणती? आपल्याकडे जी रेग्युलरली मिळतात, केळी असतील, सीताफळ असेल, चिक्कू असेल, आंबा सगळ्यांना आवडतो. शुगरच्या पेशंटनी याचं प्रमाण कमी करायचं. भाज्या कोणत्या खाऊ शकतात? सर्व भाज्या खायला हरकत नाही, पण त्यातले त्यात बटाट्याची भाजी, रताळी, साबुदाणा यांचं प्रमाण आहारामध्ये कमी करायचं. काय होतं ना, आपल्या कन्सेप्ट थोडं कमी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की साखर म्हणजे गोड कमी केलं की झालं, पण मग हेही कळालं पाहिजे की भाज्यांमधल्या कोणत्या अवॉइड करायच्या, फळांमधल्या कोणत्या अवॉइड करायच्या. तर त्या पेशंट्सनी साखरेसाठी भाज्यांमध्ये बटाट्याची भाजी असेल, रताळी असतील, साबुदाणा असेल, भात बंद केला पाहिजे. चपाती आणि भाकरी याच्यापैकी आपल्यासाठी भाकरी चांगली चपातीपेक्षा. आपल्या या एरियात मिळत नाही, पण एक पिवळ्याची भाकरी म्हणून तुम्ही ऐकलं असेल, आमच्या गावाकडे मिळते, मी बीडचा आहे. पिवळ्याची भाकरी सारखं काहीच नाही आहे आपल्या साखरेसाठी कंट्रोल ठेवण्यासाठी. झालंय थोडं. डॉक्टर सर नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आणि त्यासाठी प्रत्येक हार्ट अटॅकच्या पेशंटनी काय काळजी घ्यावी लागेल याबद्दल मार्गदर्शन करावे. थंडीमध्ये वाढतं, साहजिकच आहे. आपण बघतो की हार्ट अटॅकचे पेशंट आमची उपडी जास्त असते हिवाळ्यात, कारण अटॅकचं प्रमाण वाढतं, हृदयाचं दुखणं वाढतं. मग आपण म्हणलं की पाईपचा आकार असतो ना, तो संवेदनशील असतो. पाईपचा आकार कधी कमी होतो, कधी मोठा होतो. हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये पाईपचा आकार छोटा होतो. मग विचार करा, ज्याला 60% ब्लॉक आहे तो हिवाळ्यात 70% होऊन जातो. थोडक्यात आपल्या पाईपचं आकुंचन पावतं. आकुंचन सगळ्यांना माहिती येणार आहे, आकुंचन आणि प्रसरण. आकुंचन म्हणजे बारीक होणे. सो पाईपचा आकार बारीक झाला की असणारा ब्लॉक अजून बारीक होतो, ज्याला 90%चा ब्लॉक 95चा होऊन जातो आणि मग पेशंटचं दुखणं वाढतं आणि हार्ट अटॅक येतो. म्हणून हिवाळ्यामध्ये हृदयाचे अटॅक जास्त वाढतात. दुसरं, आहाराच्या पद्धती पण हिवाळ्यामध्ये बदलतात. हृदयाला किंवा शरीराला गरम ठेवण्यासाठी हृदयाची गती हिवाळ्यात जास्त असते. अशा वेळेस खाणं जास्त होतं आणि ते आपली हीट निर्माण करण्यासाठीचा आहार जेव्हा वाढतो, निश्चितच चरबीचं प्रमाण वाढायला लागतं आणि अटॅकचं प्रमाण अशा केसेसमध्ये जास्त वाढतं. मग करायचं काय? होईल तेवढं म्हाताऱ्या माणसांनी, ज्यांना हृदयाचा आजार आहे, ज्यांना BP शुगर आहे, थंडी टाळायची. मी स्वतःच सांगतो की सकाळी चालायला जात जा, पण हिवाळ्यामध्ये टाळा. कारण तुम्ही चालत असताना गती वाढणार आहे, गरमी वाढवण्यासाठीचं क्रिया शरीरामध्ये वाढणार आहे आणि सोबतच हृदयाची गती वाढली की हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे अशा पेशंट्सनी थोडी गरमी झाली 8-9च्या नंतर चालायला गेलेलं चालतं. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की हृदयापर्यंत करंट नाही पोहोचत, तो आपण करंट नाही पोहोचत बरोबर, तो हार्ट अटॅक आहे का वेगळं आहे ते काहीतरी, तो करंट का बरं पोहोचत नाही? 2 आजार आहेत वेगळे. त्याने विचारलं तर एकदम बरोबर आहे. 2 आजार आहेत. दुसरा आजार थोडंसं लक्षात येत नाही आपल्या. हार्ट अटॅक म्हणजे काय? ज्या रक्तवाहिन्या हृदयापर्यंत पोहोचतात त्या रक्तवाहिन्यातली एखादी बंद पडणे. मग आपण शिकलो की ती रक्तवाहिनी बंद पडली की हार्ट अटॅक येतो. करंट तो म्हटलं, कधी कधी करंट बंद पडतो. काय होतं, घरची वायरिंग खूप दिवस नाही बदलली आपण तर ती कमजोर होते आणि एखाद दिवशी तो लाईट चालत नाही, शेवटी ती वायर बदलावी लागते. हृदयाचं असंच आहे. देवाने पण एक वायरिंग दिलेली आहे हृदयामध्ये. ती वायरिंग वयानुसार कमजोर होते. काहींची ती आधीच डिफॉल्ट केली फॉल्टी असते. ती वायरिंग बंद जर पडली तर त्याला म्हणतो कम्प्लीट हार्ट ब्लॉक, म्हणजे हृदयाचे ठोके कमी होणे. आणि अशा ठोक्या कमी झालेल्या पेशंटला बाहेरनं एक जनरेटर बसवावा लागतो, त्याला म्हणतो पेसमेकर. सो तुला समजलं, वायरिंग बंद पडणे हा वेगळा प्रकार आहे, इलेक्ट्रिसिटी बंद पडणे वेगळा प्रकार आहे. ती जर बंद पडली तर पेसमेकर बसवायचं, नवी वायरिंग सिस्टीम टाकून द्यायची. जशी घरची बदलली तशी माणसाची पण बदलायची. सर, माझा प्रश्न असा आहे, एखाद्या पेशंटची एंजिओप्लास्टी झालेली आहे, साधारण 3-4 वर्ष झालेली आहे, तर परत त्याची जर हृदयाची तपासणी करायची तर एंजिओग्राफी वगैरे करू शकतो? निश्चितच. पण अशा वेळेस हृदयाचे जे तज्ज्ञ आहेत, हृदयरोग तज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट, अशांच्या कन्सल्टेशन करायला हवे. समजा एखाद्या पेशंटची प्लास्टिक होऊन 2च वर्ष झाली आहेत आणि परत छातीत दुखायला लागले, निश्चितच डॉक्टरांना भेटायचं. डॉक्टरांनी सांगितलं तर एंजिओग्राफी करायची, परत करता येत असते. त्याचं कारण असं की ज्या माणसामध्ये एकदा ब्लॉक आला त्याच्या सवयी लगेच सुधरत नाही, तो परत त्याच सवयीत राहतो.
बघितलंय का तुम्ही की तंबाखूमुळे ब्लॉक आले? डॉक्टरांनी भरपूर सांगितलं तंबाखू सोडली, नाही होत. तो माणूस त्या सवयी ठेवतो. दुसरी गोष्ट, देवाने दिलेलं रस्ता बंद पडल्या होत्या. ही तर डॉक्टरने नवीन नस तयार करून दिली आहे. बरं पूर्णही केली नाही, पाईप फक्त साफ करून दिला. तर मग त्या पाईपात परत कुठेतरी ब्लॉक येणारच आहे. आणि जर परत त्रास झाला तर त्याचा तपास करून परत बघावंच लागेल की ब्लॉक येतोय की नाही येतोय. तर अशा पेशंटचं निश्चितच आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने अँजिओग्राफी करू शकतो. ज्यांची अँजिओप्लास्टी झाली कदाचित त्यांना तर पुढे जाऊन बायपास लागू शकतो. ज्यांचा बायपास झाला त्यांची अँजिओप्लास्टी करू शकतो. असं नसतं की एकदा बायपास झाला की मला आयुष्यभर आता मी अमर झालो, आता काहीच होणार नाही आहे. निश्चित अशा पेशंटमध्ये परत परत ब्लॉक येण्याची संभावना असतेच. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार. मी महिलांच्या मध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामध्ये पण गुडघेदुखी असतील, कंबरदुखी असेल, त्याच्यामध्ये सांगण्यात येतं की फिश खावं. ते कितपत योग्य आहे? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की एन्जिओग्राफी झाल्यानंतर पुन्हा एन्जिओग्राफी करावी लागते का? आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की एखाद्या वेळेस BP, ज्यांना BP आहे त्याचा BP 170, 90, 70 असू शकतो. अशा वेळेस त्या व्यक्तीस ज्यावेळेस BP वाढतं त्यावेळेस व्यक्तीला काम करावंसं वाटत नाही, बेचैन वाटतं आणि चिडचिडपणा जास्त येतो. अशा वेळेस BP कमी करण्यासाठी आपण काय करावं लागेल याचा खुलासा करा. धन्यवाद. पहिला आणि तिसरा प्रश्न आहाराशी निगडीत आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी म्हटलं फिश खायला सांगितलं जातं. मागास मी म्हटलं फिश खाण्याच्या पद्धती जर बदलल्या ना तर फिश आपल्यासाठी चांगलं आहे. फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड नावाचा प्रकार असतो, ज्याला आपण म्हणतो शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवणे. दुसरं काय चांगलं मिळतं? ज्या लिगामेंट्स असतात, थोडक्यात सांधा, गुडघ्याचा सांधा, पाय हलवल्यानंतर दरवाजा कसा व्यवस्थित हलतो? कारण तिथे सांध्यामध्ये बसवलेलं असतं, काय म्हणतो आपण त्याला, बिजागरी काहीतरी. तसंच आपल्या सांध्यामध्येही लिगामेंट्स असतात. ह्या लिगामेंटचं आरोग्य वाढवायचं असेल तर फिश मदत करते. स्त्रियांमध्ये का कॉमनली आहे? स्त्रियांमध्ये युजली मासिक पाळी बंद झाली की शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. ते हार्मोनल चेंजेस झाले की त्यांच्यामध्ये हाडांचं दुखणं वाढतं आणि अशा वेळेस म्हणून फिश आपल्याला थोडंसं लिगामेंटची हेल्थ वाढवण्यासाठी चांगलं ठरतं. दुसरा फायदा शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवणे, प्रोव्हाइडेड की आपण ते कोणत्या पद्धतीने खातो. तळलेले न खाता, उकडलेले मासे मीठ लावून न धुता, एक प्रथा आहे आपल्याकडे, मासे धुवायचा चिकटपणा जाण्यासाठी मिठाने धुतो आपण. ते मिठाने न धुता नॉर्मल धुतले गेले पाहिजे. नॉर्मल धुवून उकडलेले किंवा भाजीतले मासे खायला काही हरकत नाही, ते चांगलंच असतं. दुसरा त्यांनी विचारलं की ज्याचा BP जास्त वाढला, मी आहाराचा प्रश्न पहिले घेतो. BP वाढला 170 झालाय, बेचैन वाटतंय, असं का होतं आणि याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? सोपं आहे. आहारामध्ये काय करायचं? मिठाचं प्रमाण कमी करायचं. मीठ जास्त घेतलं की आपल्याला BPचं प्रमाण वाढतं. तर मग अशा पेशंट्सनी मिठाचं प्रमाण कमीचा अर्थ काय? नॉर्मल तुम्ही मीठ खाऊ शकता, नॉर्मलच्या वरचं मीठ, बऱ्याच वेळेस सवय असते. हे स्पेसिफिकली ज्यांमध्ये BP जास्त त्यांना मीठ खूप आवडतं. जेवण बनवलेलं किती मीठ आहे न बघता मीठ टाकायची सवय आपल्याकडे. घेतलं मीठ टाकलं मग जेवायला सुरू केलं. जेवढं जेवणात मिळालं तेवढंच खायचं, वरनं मीठ घ्यायचं नाही. पहिलं ज्यामध्ये मीठ जास्त आहे, खारवलेले पदार्थ आहेत. लोणचं सगळ्यांना आवडतं. मी म्हटलं या वयोगटापासून सुरुवात पाहिजे आपल्याला. घरी लोणचंच नाही बनवायचं, कारण लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे, खारावून आपल्याला टिकवायचं आहे. सो जे खारवलेले पदार्थ आहेत, मग ते आवळा असेल, लोणचं असेल, पापड असेल, तळलेले पदार्थ असतील, ज्या ज्या ठिकाणी पेरू आपण खातो, मीठ टाकून खातो, तर अशा पेशंट्सनी मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. खाण्यामध्ये सलाड, काकडी, गाजर, पालेभाजीचं प्रमाण वाढवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लाल कलरचं बीट असतं, ते आठवड्यामध्ये सेवनामध्ये 1 ते 2 वेळा आपल्यासाठी फायद्याचं ठरतं. जास्त वेळेस घेतलं तर ॲसिडिटी होते, कमी वेळेस खूप घेतलं तर मग त्याच्यामध्ये एक नायट्रेट नावाचा प्रकार असतो, तो BP करण्यासाठी आम्ही गोळ्यांमधून देतो. गोळ्यांपेक्षा बीट खाल्लेलं परवडतं. सो अशा वेळेस बिटाचं प्रमाण वाढवलं, BP कमी व्हायला मदत होते. 170-80च्या BPला डॉक्टरांना दाखवायचं. 160च्या खाली आपण आहारातले बदल करून BP नॉर्मल करू शकतो. 160च्या वर आपल्याला गोळ्याच घ्याव्या लागतील. आणि दुसरा प्रश्न काय होता? पुन्हा करायची गरज पडते का? पडते. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस अँजिओग्राफी आपण सुरुवातीला जेव्हा करतो, 55व्या वर्षी एखाद्याला त्रास झाला, अँजिओग्राफी केली, आता इथून पुढे मला ब्लॉक होणारच नाही असं नसतं. पण
युजली असं म्हणतात की एकदा अँजिओग्राफी झाली की पुढचे 5 वर्षाची रिस्क आपल्याला कळून जाते. ही जर नॉर्मल असेल तर पुढचे 5 वर्ष गरज नाही पडत, क्लिअरली राहतं. पण काही पेशंट्समध्ये निसर्ग पण थोडासा बदल दाखवतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की तरुण माणसामध्ये येणारा हार्ट अटॅक घातक आहे, वयस्कर माणसांमध्ये येणारा हार्ट अटॅक थोडासा वेळ देतो. कारण काय, ब्लॉक स्लोली तयार झाला, 10, 20, 30, तरुण तर 100% येतो. पण मग असं जर झालं, 50 वर्ष माणूस आहे, त्याचा आपण एक अँजिओग्राफी केली, नॉर्मल केली, 3 वर्षांनी छातीत खूप दुखायला लागलं आणि ECG मध्ये बदलाव जाणवले. याचा अर्थ काय, ब्लॉक तेव्हा नव्हता, पण आता अचानक 100%चा ब्लॉक झाला. याचं कारण काही नसेल, जास्त वजन उचललं गेलं असेल, खाण्याच्या पद्धती बदलल्या असतील, स्मोकिंग असेल, बिडी सिगरेटचं व्यसन आत्ता जडलं असेल, किंवा मानसिक ताणतणाव, घरात असं वातावरण असेल की या 2 वर्षात वाढलं आणि अचानक 100%चा ब्लॉक तयार झाला. अशा वेळेस आपल्याला लवकरही अँजिओग्राफीची गरज लागू शकते. सर, माझा प्रश्न असा आहे की 19 सालापासून तर 21 सालापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोना आपल्या देशामध्ये होता आणि त्यानंतर आता देखील काही पेशंट आपल्याकडे सापडतात आणि ह्या कोरोना ज्या व्यक्तींना झालेला आहे त्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. मी बऱ्याच तज्ज्ञांशी म्हणजे मी काही त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं होतं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की कोरोनामध्ये जे ट्रीटमेंट झाली त्यामध्ये स्टेरॉइडचा वापर जास्त केला गेला, अशा पेशंटची इम्युनिटी बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि म्हणून अशा पेशंटमध्ये हा आजार जास्त असतो का, आणि असल्यास त्याच्यासाठी त्या कोरोना झालेल्या व्यक्तींनी काय आपल्या शरीराची निगा घेतली पाहिजे? करोना झाल्यानंतर मेडिकल फील्ड संभ्रमात आहे. त्याचं कारण, करोना आत्ता उदयाला आला मी नाही म्हणणार आहे, आत्ता आजार झालाय. अजूनही आपल्या क्षेत्रामध्ये ज्याला असोसिएशन म्हणतो, म्हणजे की खरंच करोनामुळे हार्टचा आजार होतो का, याला वेळ द्यायला लागतो. सुरुवातीचे 10 वर्ष जेव्हा जातील आणि आपण काही पेशंट्स बघू, या पेशंटला करोना होता आणि मग आजार लवकर झालाय, त्यानंतर निश्चितपणे म्हणू शकतो. पण तरीही जी काही ट्रायल्स आता सुरू झाली आहे, जे काही संशोधन झालंय, त्याच्यात असं म्हणणं झालं, जसं त्यांनी सांगितलं की स्टेरॉइड वापरलं गेलं. स्टेरॉइड करोनात दिलं हे चुकीचं नव्हतं, फक्त ते ज्या लेवलला वापरलं गेलं ते चुकीचं होतं. म्हणजे सर्रास यूज जो केला गेला ते थोडंसं कुठेतरी चुकीचं झालं आणि मग खाणांमध्ये ठिसूळपणा म्हणा, शुगर म्हणा, BP म्हणा, हे आजार सुरू झाले. कालांतराने या आजाराचं रूपांतर हृदयाच्या आजारामध्ये झालं. दुसरं कारण असं, ज्यांना करोना झाला अशा पेशंटच्या फुफ्फुसांमध्ये कुठेतरी आजार, जसं TB झाला ना, आपल्याला जखम झाल्यावर काय होतं, स्कार तयार होतो, तसं ज्यांना करोना झाला त्याच्या फुफ्फुसांमध्ये स्कार तयार झाला. फुफ्फुसात जिथून श्वास घ्यायचा तो भाग थोडासा नाही, स्कार म्हणजे काय, तर त्या भाग निकामी झाल्यासारखं होऊन जातो, तिथे रक्तपुरवठा कमी असतो, तिथून श्वास घेण्याची प्रक्रिया कमी होते, माणसाचा श्वास चढायला लागतो, हार्ट अटॅक सदृश्य स्थिती निर्माण होते. अशांना श्वासाचे त्रास होतात आणि पुढे जाऊन हृदयाचे त्रास होतात. तिसरं कारण बघायला गेलं तर करोनाच्या पेशंट्समध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया थोडीशी फास्ट झाली आणि त्या कारणाने रक्तवाहिन्यांमधला येणारा ब्लॉकचे चान्सेस वाढले. हे 3 कारण आहेत ज्याच्यामध्ये करोनाच्या पेशंट्सला हार्ट अटॅक होण्याची संभावना आहे. आणखीन एक प्रश्न असा होता की ज्या रुग्णांना आता युग जरा फाईट झालेलं आहे, टेन्शनची कामं वगैरे, बीपीचे त्रास नुकतेच सुरू झालेले आहे, 145, 60, 65, 70 पर्यंत ज्याचा BP जातो, परंतु नियमित असे काही व्यायाम आहे का ज्यामुळे चालू केलेली बीपीची गोळी बंद होईल? चालू केलेली गोळी बंद होईल, त्यापेक्षा मी म्हणेल हे डॉक्टरांसाठी पण आहे. जर समजा एखादा तरुण पेशंट आपल्याकडे आला, BP 150-90 आहे, गोळी लगेच सुरू करू नका. सुरू कधी करायची त्याला एक काहीतरी गाईडलाईन्स आहेत आणि क्रायटेरियाज आहेत. सो थोडक्यामध्ये पहिला उपाय काय असेल, ज्याच्यासाठी आजचं शिबिराचं आयोजन केलं गेलं, साहेबांनी संकल्पना सांगितली की निरोगी हृदय, निरोगी आयुष्य अशी एक संस्कृती तयार करायची. म्हणजे काय, अशा लोकांनी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले. ज्या गोष्टींनी BP कमी होतो, जे आपण डिस्कस केलं की कोणत्या आहाराने कमी होतो, मीठ कमी खाल्लं की कमी होतो, काय आहार वाढवलं, पालेभाज्या वाढवल्या, फळभाज्या वाढवल्या, स्प्राउट्स, कडधान्य वाढवली, बीटाचं प्रमाण वाढवलं की BP कमी होतो. हे पदार्थ जर वाढवले आणि रेग्युलर व्यायाम केला, कोणता व्यायाम मग आपण डिस्कस केला, रोजचं 30 मिनिटं चालणं, स्विमिंग, शक्य नाही प्रत्येकाला पण चालणं प्रत्येकाला शक्य आहे. स्विमिंग, कोणाला सायकलिंग आवडते, सायकलिंग असेल एक 30 मिनिटाची ठेवली की अशा पेशंटचा BP कमी होण्यासाठी मदत होते आणि गोळ्या बंद होऊ शकतात, ज्या अननेसेसरी किंवा लवकरच पेशंटला प्रभाव पडावा म्हणून दिले गेलेले असतात. पण युजली जर BP काठावरती जास्त असेल 150-60 पर्यंत, तर अशा पेशंटनी 3 महिने स्वतःला द्यायचे की मी आहारात बदल करतो,
मानसिकतेत बदल करतो, झोपेची आवड 6 ते 8 तासापर्यंत घेतो, मानसिक आरोग्य सुधारतो आणि मग बीपी कमी करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच हृदयाची गुण बंद होऊ शकतो. म्हणजे आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा प्रात्यक्षिक किंवा लेक्चर ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी म्हणून मी लेक्चर हा शब्द वापरतो. अतिशय ग्रामीण भागात म्हणजे ग्रामीण भाषेतून खऱ्या अर्थानं डॉक्टर गुड्डे यांनी आपल्याला हृदयविकारासंदर्भात जे मार्गदर्शन केलेले आहे, खरंच सर एक अनमोल असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे ग्रामीण भागामध्ये ज्या शब्दामध्ये आपण समजून सांगितलेलं आहे त्याला विशेष करून मी महत्त्व देतो तुमच्या शब्दांना. असं यानंतर डॉक्टर उदयजी बडे साहेब या ठिकाणी मेंदू आणि मणका आता हृदयासंदर्भातली आपल्याला सरांनी जी घ्यायची काळजी किंवा असलेल्यांना अटॅक ज्यांना येऊन गेलेले आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची सरांनी या ठिकाणी उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर या ठिकाणी डॉक्टर उदयजी बडे साहेब मेंदू आणि मणका आजार या संदर्भात आपल्याला थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन करणारे सरांना विनंती आहे. पुढचे वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर उदयकुमारजी बडे सर. न्यूरो आणि स्पाईनचे तज्ज्ञ आहेत, MCS न्यूरो स्पाईन झालं. सो खूप सारं काम न्यूरो आणि स्पाईनमध्ये सरांचं चालतं. जे काही अपघातग्रस्त अशा स्वरूपाचे पेशंट असतात त्यांना बऱ्यापैकी इमर्जन्सी ट्रीटमेंट लागते, इमर्जन्सी काही सर्जरीज लागतात. सो तुमच्या भाषेत सांगायचं तर कवटी काढून ते पोटामध्ये ठेवणं, मेंदू साफ करणं, ह्या ज्या काही क्रिया आहेत अतिशय क्रिटिकल स्वरूपाच्या आणि खूप सेन्सिटिव्ह अशा स्वरूपाचं काम, मेटिक्युलसली खूप बारकाईने करावं लागतं अशा स्वरूपाचं काम आदरणीय डॉक्टर बडे सर करतात. त्याचबरोबर ज्या लोकांचं स्पाईन फ्रॅक्चर आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, सो ज्या लोकांना नर्व कम्प्रेशन आहे, ज्यांच्या शिरा दबलेल्या आहेत, ह्या शिरांसाठीचं अतिशय मेटिक्युलस अशा स्वरूपाचे ऑपरेशन करणारा जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते डॉक्टर उदयकुमार बडे सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. फार थोडी लोक आहेत की ज्या ह्या विषयाला हात घालतात. त्यातलेच आदरणीय डॉक्टर उदयकुमार बडे सर साधारण एक 8 ते 10 वर्षापासून न्यूरो आणि स्पाईनच्या संदर्भातलं सगळं काम बघतायत आणि मेडिकल हॉस्पिटल संगमनेर या ठिकाणी जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, वन रूफ फॅसिलिटी जिथे सगळी अवेलेबल आहे अशा ठिकाणी सर काम करतात. ऑपरेशन्स होणं आणि इतर मॅनेजमेंट त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ऑपरेशन नंतर पोस्ट ऑफ मॅनेजमेंट जे आहे जे खूप सुंदर पद्धतीने मॅनेज केलं जातं ते मेडिकल हॉस्पिटलमध्ये. सो फार वेळ तुमचा घेत नाही. आदरणीय डॉक्टर उदयकुमार बडे सरांचं लेक्चर झाल्यानंतर CPR डेमो होईल. CPR डेमोमध्ये आपण एखादा पेशंट जर कोलॅप्स झाला आहे तर तो पेशंट कोलॅप्स झाल्यानंतर आपल्याला जे आपत्कालीन ट्रीटमेंट करायची आहे ते पेशंट जागा करण्यासाठी किंवा त्याचं हृदय आणि फुफ्फुस आणि मेंदूला रक्त पुरवठा होण्यासाठीची जी काही ट्रीटमेंट आहे ज्याला CPR म्हणतो, आपत्कालीन अशा स्वरूपाची जीवसंजीवनी, ती आपल्याला या ठिकाणी डेमोच्या स्वरूपात दिली जाईल. नंतर आरोग्य शिबिर होईल, नंतर कार्यक्रम संपेल. आदरणीय डॉक्टर उदयकुमार बडे सर. पेपा सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, आपण आपापसात बडबड करताय. व्याख्यान हे आपल्यासाठी आयोजित केलेले आहे. आपण सरांना एक 25-30 प्रश्न विचार. नमस्कार, माझं नाव डॉक्टर उदयकुमार बडे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ब्रेन आणि स्पाईन सर्जन आहे. तर आता ब्रेनमध्ये जर म्हटलं तर इमर्जन्सीचे ज्या गोष्टी असतात, एक तर जे आपण कॉमनली बघतो हेड इंजरी म्हणजे डोक्याला मार लागणे, आणि दुसरा आहे स्ट्रोक ज्यामध्ये इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज पडते, बाकी ट्रीटमेंट थांबू शकतात. ह्यात तुमचा रोल, मुलांचा रोल कुठे येतो? आम्ही थोड्या वेळापूर्वी जेव्हा बोलत होतो शंकरजींबरोबर त्यावेळेला सरांनी एक कन्सेप्ट सांगितला, आरोग्य रक्षक म्हणून जो कन्सेप्ट सरांनी सांगितला ते आता ही सुरुवात झालेली आहे असं वाटतं मला, की सरांनी जो कन्सेप्ट मगाशी बोलताना नकळत आपण झालंय की आता तुम्ही आरोग्य रक्षक हे तुम्हीच बनताय. जे एवढे स्टुडंट्स आहेत
तुम्ही आणि तुमच्या मित्रांना, वर्गमित्रांना किंवा शाळकरी मित्रांना जे समजून सांगणार किंवा घरच्या आसपास व्यक्तींना जे तुम्ही आम्ही जे सांगतोय ते तुम्ही पुढे मार्गदर्शन पुढे कॅरी फॉरवर्ड करणार, पुढच्यांना ते नॉलेज देणार. तुम्हीच आता सगळे आरोग्य रक्षक म्हणून काम करणार या एरियामध्ये. तर त्यासाठी जे आपले जे महत्त्वाचा जे विषय आहे हेड इंजरी, डोक्याला मार लागल्यानंतर कोणता वेळ महत्त्वाचा असतो, किती वेळ महत्त्वाचा असतो, काय करायला पाहिजे, किंवा स्ट्रोक आल्यानंतर किती वेळ महत्त्वाचा असतो, पुढची ट्रीटमेंट कशी घेतली पाहिजे, त्यात कोणते प्रकार असतात. तर साधारणतः स्ट्रोक जर म्हटलं, स्ट्रोक म्हणजे आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये पक्षवात किंवा अर्धांगवायू किंवा जुन्या भाषेत आपल्याकडे गावाकडे लोक म्हणजे वारं गेलं. तर याच्यात साधारण 3 प्रकार असतात. पहिला आणि सौम्य प्रकार म्हणजे TIA, ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक. म्हणजे ही एक वॉर्निंग असते शरीराकडनं तुम्हाला की ही आपल्याला पुढच्या काही वेळात पक्षवाताचा झटका येऊ शकतो. ते एक शरीर वॉर्निंग देतं. त्याच्यात काय होऊ शकतं, तर काही वेळासाठी हातापायाची ताकद कमी होणं, बोलण्याला त्रास होणं किंवा बोलण्यामध्ये तोतरेपणा येणं, चेहरा वाकडं, हे काही काळासाठी येतं, काही मिनिटासाठी आणि परत सुधरून जातं. तर हे याला म्हणतात TIA, ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक. यामध्ये साधारण ज्या पेशंटला हे अनुभवतं त्याच्यात पुढच्या 72 तासात त्यातल्या 70% पेशंट्सला फुल ब्लोन स्ट्रोक म्हणजे पूर्ण अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. त्यामुळं जर कोणाला हे असं जाणवलं की मला बोलण्याला त्रास होतोय, तोतरेपणा जाणवतोय किंवा चेहऱ्याची एक बाजू कमतर वाकडी होते किंवा बोलण्यासाठी त्रास होते, तोतरेपणा येतोय, असं जर जाणवलं तर तत्काळ मेडिकल हेल्प घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये जे इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये फास्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे, FAST. फास्टमध्ये फेशियल डेव्हिएशन म्हणजे चेहऱ्याचा वाकडेपणा येणं, आर्म, A फॉर आर्म विकनेस म्हणजे हात किंवा पाय, हाताला किंवा पायाला कमजोरी जाणवणं, S फॉर स्पीच म्हणजे बोलण्यामध्ये तोतरेपणा जाणवणं, आणि T, तर T हा सगळ्यात मोठा टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज ब्रेन. आपल्याकडे काय म्हटलं जातं की टाइम म्हणजे आपल्याकडे पैसा, वेळ हा पैसा आहे. तर त्याऐवजी आमच्या मेडिकल फील्डमध्ये टाइम इज ब्रेन. जेवढा वेळ वाया जाणार तेवढा ब्रेन वाया जाणार. प्रत्येक मिनिटाला जेव्हा रक्तपुरवठा होत नाही मेंदूला, प्रत्येक मिनिटाला तो मेंदू खराब होत चालतो. आम्ही ऑपरेशन दरम्यानही जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा काही काळासाठी बंद करण्याची गरज पडते, साधारणतः 3 मिनिटांपेक्षा जास्त आम्ही इलेक्टिव्ह जो आहे म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारा रक्तपुरवठा जो बंद करतो तो 3 मिनिटांपेक्षा जास्त करता येत नाही. जर एखाद्या माणसाला पक्षवाताचा जो झटका होतो त्यानंतर जो मेंदूला रक्तपुरवठा थांबतो, त्यामुळे 3 मिनिटांपेक्षा नक्की जास्त वेळ जातो असं मला वाटतं. त्यासाठी आत्ताच्या रिसेंट जी ट्रीटमेंट आहे यात स्ट्रोकसाठी पहिल्या 6 तासात जी ट्रीटमेंट होते ही सगळ्यात महत्त्वाची असते. स्ट्रोकमध्ये 2 प्रकार असतात. एक तर जसं हृदयामध्ये होतं की हृदयाची नस ब्लॉक होऊन हृदयाला रक्तपुरवठा थांबतो, तशाच प्रकारे मेंदूची नस बंद होऊन त्यामध्ये रक्तपुरवठा थांबतो आणि पुढचे जे काही सिम्पटम्स दिसतात ते समोर येतात. आणि दुसरा प्रकार जर म्हटलं तर हिमोरेजिक स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटल्यामुळे जो काही पक्षवात येतो तो. तर त्यासाठी मुख्यतः BP खूप जास्त वाढणे, हा प्रेशर जे आहे याचे जो बऱ्याच पेशंटना ब्लड प्रेशरचा त्रास असतो, त्याची ट्रीटमेंट रेग्युलरली घेत नाही आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आजची गोळी मी जाऊ दे काही होत नाही. पण बरेच पेशंट असे असतात की एकही गोळी मिस झाली आणि पेशंटला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. तर अशा पेशंट्सला लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आणि जी गरजेची ट्रीटमेंट आहे ती चालू करणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल नवीन एक फॅड आले की पहिलं स्कॅन करून घ्या MRI. माझ्याकडे आता मागच्याच महिन्यात 3 पेशंट असे झाले की जे नातेवाईक स्कॅनसाठी फिरवत होते की नाही पहिला स्कॅन करून घेऊ मग आपण ठरवू डॉक्टरकडे जायचं नाही जायचं कुठे जायचं. तर त्या पेशंटमध्ये एवढं डोक्याला भयंकर इजा झालेली आणि त्यामध्ये ते पेशंट घेऊन फिरत होते. पेशंटच्या रक्तामध्ये ऑक्सिजन जवळजवळ 50% आला. जेवढं डॅमेज त्या मेंदूला मार लागल्यामुळं किंवा डॅमेज झाल्यामुळे झालं नाही तेवढं हे रक्तपुरवठा न भेटल्यामुळे झालं. तर वेळ ही खूप महत्त्वाची आहे स्ट्रोकमध्ये. 3 प्रकार तुम्हाला समजते. ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक जो रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे म्हणजे इस्चेमिक अटॅक, तिसरा हिमोरेज म्हणजे ब्लिडिंग झाल्यामुळे.
त्यासाठी ॲक्ट होण्यासाठी फास्ट ही जी प्रणाली वापरली जाते तुम्हाला सिम्पटम जाणून घेण्यासाठी, ही फास्ट ही प्रणाली आहे, ही मला सांगितली. हे झालं स्ट्रोकबद्दल. पुढचं आहे हेड इंजरी. हेड इंजरी म्हणजे डोक्याला मार लागणे, डोक्याला आणि मणक्याला मार लागणे. हे आजकाल आपल्या प्रवास हा खूप जास्त वाढलेला आहे. प्रवास वाढला आहे, पण प्रवास दरम्यान जी काळजी घ्यायची, सेफ्टी जी असते ती कोणीच घेत नाही. आजही आपल्याकडे इथे जेवढी लोक आली असतील मोटरसायकलवर, यातले जवळजवळ 70 ते 80% लोक मोटरसायकलवर आले असतील, पण त्यातल्या 10% लोकांनी सुद्धा हेल्मेट आणलेले नसतील. तर हेल्मेट वापरणं, मोटरसायकलचा प्रवास करणं, भले 10 मिनिटाचा प्रवास आहे तुमचा, काही हरकत नाही, हेल्मेट वापरा. त्याचं काही जड नाही, गाडीवर ठेवून द्या, नंतर कोणी चोरायला नाही, गेलं तरी हरकत नाही. मोठी गाडी वापरताना सीट बेल्ट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा. हे प्रिव्हेन्शन हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे टाळत नाही, की होणंच जर टाळलं तर पुढचे सगळे प्रश्न टळतात. जर झालं चुकून तर काय काळजी घ्यायला पाहिजे? अपघात स्थळी मदत करा. असं नाही की ॲक्सिडेंट झाला म्हणून मी पळून जाईल, कोणाला मदत नको करायला, माझ्या अंगलट काहीतरी. त्या माणसाला जेवढ्या लवकरात लवकर जी मदत भेटेल तो वाचण्याचे चान्सेस तेवढे वाढतात. जसे मी तुम्हाला स्ट्रोकमध्ये सांगितलं की पहिले 6 तास महत्त्वाचे असतात, त्याहीपेक्षा डोक्याला जेव्हा मार लागतो पहिला 1 तास हा गोल्डन आवर म्हणून ओळखला जातो. जी ट्रीटमेंट पहिल्या 1 तासात पेशंटचा जीव वाचू शकते, ती नंतर तुम्ही कितीही काही केलं तर तो उपयोग होत नाही. त्यामुळं लवकरात लवकर पेशंटला जवळच्या दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता अपघात स्थळी काय मदत करणार? पेशंट जो आहे, तुम्ही गाडीवरून पडला, त्याला रस्त्याच्या साईडला घ्या, त्याचा मणका सरळ आहे की नाही बघा, कुठून रक्तस्राव होत असेल त्याला रुमाल बांधा, लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला फोन करा, जवळच्या दवाखान्यात घेऊन जा, तिथं जाऊन ज्या गरजेच्या तपासण्या आहेत, प्राथमिक उपचार आहेत त्या घ्या, आणि त्यानंतरच पुढं स्कॅन किंवा कोणत्याही ट्रीटमेंटसाठी आहे ती शिफ्ट करण्याची घाई करा. घाई नक्कीच करा, आणि एवढी नका करू की बेसिक ट्रीटमेंट मिस होईल असं. हे झाले मेंदूबद्दलचे जे कॉमन आजार आहेत. त्यानंतर पुढं आपल्याकडे बरेच बघितलं जातं ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, की अल्झायमर्स डिसीज म्हणजे पेशंटला विसरळूपणा जो असतो. आपल्याकडे बरेच म्हातारी माणसं असतात ज्यांना विसरळूपणा येतो, पण ही एक ब्रेनचाच आजार आहे, आणि त्यासाठी पुढे ट्रीटमेंटची बऱ्यापैकी गरज पडते. दुसरा एक कॉमन आपल्या ग्रामीण भागात जो प्रॉब्लेम बघितला जातो मणक्यांबद्दल. मणक्याचे बरेच आजार आहेत, आणि मणक्याचा आजार कोणता, सांध्याचा आजार कोणता आणि स्नायूंचा आजार कोणता याच्यात कन्फ्युजन असतं. बऱ्याच लोकांना गुडघा दुखतो आणि लोक सांगतात की नाही मणक्याचा त्रास आहे, ऑपरेशन करून घ्या. तर त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्याचे काही सिम्पटम्स असतात, त्याचे काही व्यायाम असतात. असं नाही का तुम्हाला मणका दुखला त्याला ऑपरेशनचीच गरज पडते. बऱ्याच वेळेला गोळ्या औषधांनी, व्यायामाने, गोळ्या औषधांपेक्षाही तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आणि काही एक्सरसाइजेस असतात त्यांनी बऱ्यापैकी फरक जाणवतो. तर याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील, कारण वेळ बराच झाला आहे, मुलं दूर होत असतील आहे, तर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात आणि पुढचा प्रोग्राम आपण कंटिन्यू करूयात. डॉक्टर उदयकुमार बडे सर. यानंतर आपण महत्त्वाची की एखादा पेशंट आपल्यासमोर कोलॅप्स झाला आहे आणि ते कोलॅप्स झालेल्या पेशंटला कुठली प्रायमरी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे याचा डेमो बघणार आहोत. आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे, कारण कुठल्याही चौकामध्ये कुठलाही पेशंट अचानक कोलॅप्स होतो, चक्कर येऊन पडतं, दरदरून घाम येतो, छाती दुखतंय त्याच्या, आणि त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की ते जीव वाचवण्यासाठी माझी 100% रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीने मी वागलं पाहिजे. याच्यासाठीचा जो डेमो आहे, ज्याच्यातनं आपल्याला मृत्यूदर कमी करण्यासाठी खूप सारा फायदा होऊ शकतो, असा CPR डेमो आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्व मुलांना विनंती, आपण थोडा वेळ राहिला हा CPR डेमो समजून घ्या, आणि आपल्या घरीसुद्धा CPR डेमो काय असतो, तो कसा केला पाहिजे, किंवा आपले जे मित्रमैत्रिणी आज नाही आहेत त्यांना सुद्धा हा CPR डेमो कसा केला पाहिजे याचं आवर्जून माहिती द्या. धन्यवाद. दिसतंय ना? नाही दिसत? बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट हात वरती करा सर्वांनी. हा केले हात?
ओके. कॉन्सन्ट्रेशन आता तुमचं आता इथे लागेल. आता थोडे कंटाळले असेल तुम्ही, त्यामुळं खाली घ्या. ओके. CPRचं आहे ना, इथे मी बोलते. आता डॉक्टर राहुल गुट्टे सरांनी तुम्हाला जे हृदयासंदर्भात जी माहिती दिली, हृदय ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यानंतर आपण काय उपचार वगैरे करतो हे मग तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्या अगोदर की आपल्याला हार्ट अटॅक आलाय की पेशंटला एखादा कोलॅप्स झाला, पण सगळ्यात पहिले त्यांना हार्ट अटॅक लगेच येत नाही. काही दिवस त्यांना अगोदर काही लक्षणं जाणवतात, जे सरांनी तुम्हाला लक्षणं सांगितली. त्याच्यामध्ये कोणती, छातीवर दबाव येणं आपल्या, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपल्याला चालताना दम लागतो पेशंटला. तिसरी गोष्ट आहे कधी आपला डावा हात जास्त पेन होतो. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की आपल्याला हायपर ॲसिडिटी होते. त्यावेळेस आपण काय करतो की एखादी गोळी खातो किंवा मग आपण इनो घेतो थोडं लवकर बरं होण्यासाठी. पण इनो वगैरे घेतली किंवा गोळी घेतली तरी पण आपल्याला ॲसिडिटी थांबत नाही. आपल्याला त्यावेळेस मग मळमळल्यासारखं होतं, एकदम अनकॉन्शियस आपण जाणवतो, घाम फुटतो आपल्याला, हे लक्षणं असतात. मग अशा वेळेस काय करायचं, सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की पेशंटला अशा काही तक्रारी जाणवल्या, काही तुम्हाला घरामध्ये काही पेशंटला आपल्याला वाटलं, तर सगळ्यात पहिले काय करायचं, त्यांना सांगायचं तुम्ही दवाखान्यात चला, जवळच्या दवाखान्यात जायचं, पहिले डॉक्टरांना सांगायचं तिथे ECG करून घ्यायचा. म्हणजे त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे आपल्याला ट्रीटमेंट चालू करता येईल. पण ठीक आहे, आता ही गोष्ट झाली, पण एखादा माणूस सडनली कोलॅप्स झाला, तर मग कोलॅप्स झाला तर मग त्याला लगेच हार्ट अटॅक आला का? नाही. पहिले सगळ्यात मेन काही गोष्टी असतात की काही चक्कर येते, काहींना फीट येते आणि हृदयाचा म्हणजे हृदयविकाराचा झटका येतो. या 3 गोष्टी असतात. तर याच्यामध्ये मग काय आहे की आपल्याला कोलॅप्स झालेला आहे, मग हार्ट अटॅक आलेला आहे, हे ओळखायचं कसं आपल्याला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता हे तुमच्या समोर एक मॉनिक्युल ठेवलेलं आहे मी. ओके. तर याच्यामध्ये मेन महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आता हृदयविकाराचा झटका आलेला आहे, हे ओळखायचं कसं? एखादा माणूस कोलॅप्स झाला तर सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, त्याला की एकदम सपाट जागेवर, जिथं स्वच्छ जागा आहे, सपाट जागा आहे, खालीवर जागा नाही, अशा ठिकाणी पेशंटला घ्यायचं नाही. एकदम सरळ जागेवर त्यांना, सरफेस जागा, एकदम सपाट जागेवर त्यांना ठेवायचं. ते ठेवल्यानंतर मग शुद्धीत आहे का नाही, सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्यांना बघायचं. समजा आपण शाळेमध्ये असो किंवा घरी असो किंवा कुठे कार्यक्रमाला असो, बस स्टँडला असो, कुठे जरी समजा हा प्रकार कोणत्याही पेशंट सोबत घडला, आपल्याला त्यांचं नाव माहीत नाही, मग त्यावेळेस आपण काय करणार, त्यांना सरफेस जागेवर ठेवल्यानंतर एकदम सपाट जागेवर ठेवायचं आणि त्यांचं काका किंवा मामा त्यांच्या खांद्यावर टॅप करायचे, खांद्यावर त्यांना हात मारा, थाप मारायची जोरजोरात, त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस जरी शुद्धीत नाही आले, मग दुसरी गोष्ट काय करायची आपल्याला, सर्वांनी बघा इथं आपल्या इथे हात लावा, 2 बोट वरती करा, आपल्या इथे मानेच्या इथे हात लावा. बघा इथं तुम्हाला जाणवत आहे, ती मेन नर्व असते, ती चेक करायची पेशंटची. ती चेक केली, तुम्हाला तिथं काही जाणवलं नाही, तुम्हाला काहीच त्यांना म्हणजे नर्व चालू नाही त्यांची. त्यानंतर तिसरी गोष्ट बघायची, त्यांच्या नाकाजवळ बोट न्यायची, आपल्याला श्वास चालू आहे का नाही बघायचा. ज्यावेळेस या 3 गोष्टी आपण बघितल्या की आता चालूच नाही, तर मग काय करायचं, असं समजायचं आपण की त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, हार्ट अटॅक आला आहे त्यांना. तर मग त्यावेळेस काय करणार, तुम्ही चष्मावाले तुम्ही 2 मिनिटं वरती या. मी का बरं त्यांना असं बोललो, त्यांनी चष्मा घातलेला का बरं केलं, कारण इथं सगळे गर्दी आहे, तर मला मदतीला बोलवायचं आहे, तर मी काय, मला नाव त्यांचं माहीत नाही, मी त्यांना पॉइंट आउट केलं, त्यांना इथे बोलवलं. त्यानंतर मी काय करणार, सर तुम्ही 108 नंबर ॲम्ब्युलन्सला फोन करा. त्यांना मी सांगितलं, तर मग त्यांना काय वाटलं की त्यांना त्यांचं काम दिलेलं आहे, ते काळजीने 108ला फोन करतील, ॲम्ब्युलन्स, इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसला ते फोन करतील. तोपर्यंत आता ते फोन करवर गाडी येईपर्यंत आता मला काय करायचं आहे, मला CPR द्यायचं आहे त्यांना. CPR देत असताना मग मी काय करणार, मी या पद्धतीने स्टेप सगळ्या फॉलो केल्या, त्यांचं हृदय बंद पडलेलं आहे. तर मग आता काय करणार त्यांना, आता आपल्याला CPR द्यायचा आहे. CPR द्यायचा असेल, तुमच्या हाताची पद्धत कशी पाहिजे, कसं CPR याचा जो लॉंग फॉर्म आहे त्याला आपण कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन असं म्हणतो.
ज्याच्यामध्ये आपण हृदय फुफ्फुस याला पुनर्जीवित करण्यासाठीचं एक प्रक्रिया आहे. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतात. आता CPR म्हणजे काय लक्षात आलं? कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. आता महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला CPR द्यायचा आहे. CPR देत असताना काय करायचं, आपला जो कामाचा जो हात आहे, समजा कोणी लेफ्टी असतं कोणी राईटी, तर मी आता लेफ्टी, मी माझा हात पुढे केला. सर्वांनी या पद्धतीने पोझिशन घ्या. तुमचा जो कामाचा हात आहे तो सर्वात पुढे करा. ज्या हाताने काम करता आहे. ओके, त्यानंतर सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचं प्रशिक्षण आहे. आवाज आहे. दुसरा हात इथे पॅक करा. ओके, हे झाल्यानंतर हा जो तुमचा हाताचा म्हणजे आपल्या हाताची टाच तळवा इथे तुम्हाला CPR द्यायचा आहे तुम्हाला पेशंटला. तो कुठं द्यायचा आहे तुम्हाला? हा जो आपला छाती आपली छातीच्या सगळ्यात खालचा हाड जे आहे इथे आपल्याला CPR द्यायचा आहे. मला एक सांगा की आपलं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय आपलं असतं मध्यभागी. हृदयाच्या 40% भाग कुठं असतो आपला? डाव्या बाजूला असतो. त्यामुळं CPR प्रॉपर आपल्याला कुठं द्यायचा हे पण लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात? आता हृदय कुठं असतं आपलं? ओके, चला आपण आता CPR देऊ. बॅक केलं. ओके, आता जे मी तुम्हाला सांगितलं हृदयाचा जो खालचा जो भाग आहे सगळ्यात शेवटचा हाड जे आहे तिथं आपल्याला CPR द्यायचा आहे. आता CPR द्यायचं आहे तर मग मी काय करणार, आता CPR देत असताना एक पद्धत आहे. आता इथं मी टेबलवर करतोय तुम्हाला दिसण्यासाठी, पण CPR देत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला खाली बसायचं. खाली बसताना कशी आहे ती पण एक तुम्हाला पद्धत दाखवून देतो. CPR देत असताना काय करायचं की या पद्धतीने तुम्ही बसले पाहिजे. पोझिशन तुमची 90 डिग्री मध्ये पाहिजे असेल. CPR देत असताना कधी खाली बसायचं नाही किंवा पाय फोल्ड करायचे नाही. याच पद्धतीने तर CPR त्यांचा प्रॉपर बसतो. CPR देत असताना ज्यावेळेस तुम्हाला जी पद्धत सांगितली ते करत असताना तुमचे एल्बो कोपरे तुमचे खांदे एकदम स्ट्रेट पाहिजे, फोल्ड वगैरे पाहिजे नाही. फोल्ड जर असेल तर CPR प्रॉपर बसत नाही. आता मी CPR देतोय. CPR देताना साधारणतः 1 मिनिटमध्ये आपल्याला 100 ते 120 वेळेस आपल्याला त्यांना छातीवर दाब द्यावा लागतो. आलं लक्षात? तर आता आपण ठीक आहे, आपल्याला माहित नाही कोणती गोष्ट आहे किती वेळ द्यायचा आहे आपल्याला CPR, तर आपण काय करायचं, सगळ्यात सोपं आहे 100 पर्यंत आपल्याला काउंट नाही जाते आपल्याला. मग काय करायचं, सगळ्यात सोपं 1 ते 30 पर्यंत काउंट करायचं. परत ते झालं परत 1 ते 30 पर्यंत काउंट करायचं. जोपर्यंत CPR आपण देत राहायचं. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता CPR दिला मी, परत मी काय करणार त्यांना त्यांचं चेक आहे का नाही बघणार. ते नाक वगैरे त्यांचं आपण श्वास चालू आहे का नाही ते आपण ते बघू शकतो. ते हे आपल्याला कधीपर्यंत करायचं आहे 120 एक आपल्याला कंटिन्यू आपल्याला हे ठेवायचं आहे. समजा मी थकलेलो आहे, मी सरांना आता मदतीने काय बोलवलं की मी थकलेलो आहे, तर मग मी सरांना सांगणार की तुम्ही CPR द्या. आलं लक्षात? हो. आणि कोपरे आणि तुमचं खांदे स्ट्रेट पाहिजे. आणि CPR देत असताना छाती जवळजवळ 2 इंचापर्यंत पेशंटची आतमध्ये गेली पाहिजे. आणि हे करत असताना एक रिदम मध्ये द्यायचं आहे की स्लो करायचं त्यानंतर जोरात प्रेस करायचं ही गोष्ट करायची नाही. एकाच रिदम मध्ये त्यांचं ते आपल्या त्यांना CPR देता आला पाहिजे. सर कंटिन्यू करा. आता इथं बघा सरांना आता इथं जमत आहे का? नाही जमत आहे इथं. त्यासाठी आपल्याला काय आहे की आपल्याला हे खाली घ्यायचं आहे. सपाट जागेवर.
ओके काय सर बसण्याची पद्धत कशी पोझिशन तुमची या पद्धतीने 90 डिग्री मध्ये ठेवा ओके आता जी पोझिशन आता खांदेस एकदम स्ट्रेट एल्बो पण स्ट्रेट ठेवायचे आता सीपीआर चालू केलं एकदम प्रॉपर सीपीआर देत आहे सर आता तुमच्यापैकी एक जण या तू ये इकडे विद्यार्थ्यांमधून या सॉक्स घातलेला पुढे बसलेला ये इकडे आता सडनली कोलॅप झाले लगेच आपल्याला सीपीआर द्यायचं नाही आपल्याला काय करणार आपण पहिले कुणी असं मदतीला 108 नंबरला आपल्याला फोन करायला सांगायचा मदतीला कोणाला तरी दुसऱ्यांना घ्यायचं आणि त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे का हे पहिले चेक कसं करणार तू मी काय पद्धत सांगितली होती ती ओके ठीक 2 आणि त्यांना टॅप करायचं म्हणजे त्यांना उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि आता सीपीआर द्यायचं त्याची पोझिशन कशी ठेवायची आपल्याला ओके पुढे हवा जाणवते तुला इथं प्रेस करताना याने काय होतं की छातीवर जर असा दबाव दिला तर आपल्या हृदयामधून जे आपला रक्तपुरवठा जो आहे आपल्या मेंदूकडे आणि आपल्या शरीरामध्ये पसरवला जातो बरोबर पहिले काय चेक करणार तुम्हाला आवाज द्यायचा त्यांना थोडं टॅप करताना थोडं दोन्ही हाताने टॅप करायचं ठीक आहे त्यानंतर श्वास चालू आहे की नाही बघायचा आणि त्यांची ओके आता सीपीआर द्यायचं हाताची पोझिशन दाखव आणि बसण्याची पद्धत जी आहे आता दिदीनी जशी बसलेली आहे सेम तीच पद्धतीमध्ये आपल्याला सीपीआर द्यायचा असतो आलं लक्षात चलो चुकलं आता हे जे आहे हात जर ठेवला वरती घ्यायचं जे आता तू केलं ना एकदम आपण मारल्यासारखं केलं हे फक्त प्रेस करायचं आहे तुला असं एल्बो स्ट्रेट ठेव सुंदर ओके गुड खूप सुंदर प्रांजली आरोग्य खूप सुंदर केलं कोणाला यायचं आता पुढं हातवरती करा कोणाला यायचं आहे कोणाला सीपीआर ट्रेनिंग साठी पुढे यायचं आहे ठीक आहे सगळ्यांना समजलं का थँक्यू सो कीप सायन्स मला एकदा CPRचा अर्थ सांगा लॉंग फॉर्म सांगा कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन याच्यामध्ये काय करतो आपण बंद पडलेले जे हृदय आहे त्या हृदयाकडनं जो काही रक्तपुरवठा थांबला आहे इतर महत्त्वाच्या ऑर्गन्सला जाण्याचा तो हृदय पंप करून आपण पुन्हा देण्याचा प्रयत्न करतो ज्यातनं तुमची फुफ्फुस तुमची मेंदू आणि इतर जे व्हायटल्स ऑर्गन आहेत त्यांना रक्तपुरवठा होऊन तो पेशंट पुन्हा शुद्धीवर येतो आणि आपल्याला काही काळ मिळतो की ज्यामध्ये आपण त्या पेशंटला इमर्जन्सी सगळ्या ट्रीटमेंट करून त्या पेशंटचा जीव वाचू शकतो सो आजचा जो काही कार्यक्रम आहे याच्या शेवटाकडे आपण येत आहोत सर्वच टीम मेडिकवरची आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन करते आहे ज्या
ज्या रुग्णांची तपासणी आपण या ठिकाणी करतोय, ज्यांची नोंदणी राहिली आहे, त्यांनी कृपा करून काउंटरला जाऊन आपली नोंदणी करायची. आपले आदरणीय शिक्षक ज्यांना आरोग्याशी संदर्भित काही विषय असतील, समस्या असतील, तर आपण देखील आज या ठिकाणी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरोचे सन्माननीय डॉक्टर उपस्थित आहेत, ज्यांची मुळातच फी 500 ते 2000 पर्यंत असते. तर आपल्या सर्वांसाठी ती मोफत आहे. आपल्याला सुद्धा तपासणी करायची असेल तर नाव नोंदणी करून घ्यायची. आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे. आभार प्रदर्शनासाठी आपले माजी सरपंच आदरणीय भरतजी आरोटे सर, आपल्याला विनंती आहे आपण आभार प्रदर्शन व्यक्त करायचे. सर्व मेडिकल टीम आणि सर्व सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं व्यक्त करायचं. आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री आदरणीय शंकरदादा गायकर साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा, त्याचप्रमाणे अकोले तालुका मेडिकल असोसिएशन, त्याचप्रमाणे मेडिकल हॉस्पिटल संगमनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिरासाठी उपस्थित आदरणीय डॉक्टर हृदयतज्ञ डॉक्टर राहुल गुप्ते सर, त्याचप्रमाणे मेंदू व मणके विकासतज्ञ डॉक्टर उदयकुमार बडे सर यांनी या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांना अतिशय मोलाची त्या ठिकाणी माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवलं की ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचे अडचणी किंवा काही प्रॉब्लेम उद्भवतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, आणि ही खरोखर आता काळाची गरज आहे. आणि आपण सर्वांनी अतिशय शांततेने त्या सर्व गोष्टींचा प्रात्यक्षिक असेल, मार्गदर्शन असेल ते आपण स्वीकारलेलं आहे. आता या ठिकाणी थोडा उशीर झालेला आहे, परंतु आपण सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याच्यामध्ये आमच्या सह्याद्री विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक, सर्व आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ग्रामस्थ आपण सुद्धा उपस्थित राहिले, आमच्या ब्राह्मणवाडा गावातील सर्व डॉक्टर्स असतील आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल गावच्या वतीने मी आपले त्या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे पत्रकार आमचे मित्र संजय गायकर असतील, शारदाताई गायकर असतील, त्याचप्रमाणे सचिन आरोग्य असतील, आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि उपस्थित गुड्डे सर असतील, त्याचप्रमाणे बडे सर असतील, यांनी या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, पुन्हा त्यांचे आभार मानतो. आणि असेच यापुढे आम्हाला सहकार्य आपल्याकडून मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.